अपयश मरणाहून ओखटे नावाचं एक 10वीच्या मराठीच्या पुस्तकामध्ये, की अपयश हे चांगलं नाही आहे आणि आपण अशा शूर मराठे आणि आपला मराठी माणूस हा इतका लढवाई आहे, तो असा रणांगणातून पळ काढत नाही. हे कुठेतरी त्या इतिहासामुळे पुन्हा जागृत झालं. तसं 2005मध्ये जगातला पहिला मराठी संगणकी म्हणजे ऑनलाईन शब्दकोश आपण बनवण्याचं आपल्याला मान मिळाला आहे. कसं असतं की एखादं चांगलं काम जर कोणी करत असेल ना, त्याला सगळी लोकं मदत करतात. कारण माझा डिप्लोमा झाला ना, त्यावेळी माझ्याकडे डिग्रीला जाण्यासाठी काही पैसे नव्हते. कुटुंबात हातभार लावणं गरजेचं होतं. तात्कालीन परिस्थिती वेगळी होती. मग काम केलं. करता करता व्यवसायामध्ये उतरलो, उद्योजकतेमध्ये उतरलो. 2 पैसे खिशात यायला लागले. मग म्हटलं आता वेळ आली आहे. आपलं जे राहिलेलं स्वप्न आहे त्याला रिझ्यूम करायचं. ते फक्त पॉज केलेलं होतं. जिल्हा परिषदमध्ये मराठी माध्यमात शिकलेला मुलगा हा जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठामध्ये शिकू शकतो, हे आशादायी चित्र माझ्या गावातल्या मुलाला दिसावं एवढंच माझं त्यातलं आउटकम आणि तेवढाच माझा एक ऑब्जेक्टिव्ह होता. म्हणजे मी नेहमी म्हणतो की द वर्ल्ड इज फुल ऑफ गुड पीपल. फक्त तुमच्याकडे एक प्युअर मोटिव्ह आणि पाहिजे, चांगला उद्देश पाहिजे. नमस्कार सुनीलजी. नमस्कार. तुमचं मनापासून सार्थ मराठीच्या या मंचावरती खूप खूप स्वागत. तुम्ही मला इथे बोलवलं या मंचावरती, त्याबद्दल आपले मनस्वी आभार. सुनीलजी, मी मगाशी म्हणलं परिचयात तसं की तुमचा लहानपणापासूनचा सगळा जो काही खडतर प्रवास आहे तो आम्ही यूट्यूबवरती सगळीकडे अवेलेबल आहे. आम्ही बघितलं आहे ते सगळं. त्यामुळे आपण आपल्या आजच्या बोलण्यामध्ये तुमच्या जन्मापासून ते शब्दकोशाच्या जन्मापर्यंत अशी एक उडी मारूया आणि त्याच्या पुढच्या प्रवासाकडे जाऊया. पण अशी एकदम उडी नाही मारता येणार. त्यामुळे थोडं महत्त्वाचे जे अवघड क्षण होते की नाही त्या संपूर्ण प्रवासामधले, की जिथे तुम्हाला वाटलं असेल की अरे हे कसं न्यावं पुढे, हे नेता येईल का नाही, घडेल की नाही, आपण घेतलंय तर खरं आहे हातात, पण ते पुढे कसं न्यावं, तर त्यावेळी तुम्ही कसा विचार केलात ते आम्हाला थोडं सांगा. ते ऐकायला आम्हाला आवडेल. नक्की, खूपच छान. आणि जसं तुम्ही म्हणालात ना तसं आपल्यासारख्यांचं प्रेम आहे आणि सगळ्यांचा एक प्रकारची मदत आहे, की हा विषय वेगवेगळ्या पद्धतीने पुढे गेलेला आहे. त्यामुळे बरंच सारं प्रसारमाध्यमांना त्याचं श्रेय जातं. जसं आपण म्हणालात, की अवघड क्षण. तर माझी समज अशी आहे या बाबतीत, की क्षण वगैरे अवघड असं काही नसतं. खरं तर नियती आपल्याला बरोबर त्या वाटेने घेऊन जाते तसंच. जसं आपण म्हणतो, की गरज ही शोधाची जननी असते. अ, तसंच हे सगळं घडत गेलं. या क्षेत्रामध्ये मी काम करेल असं मला काही बिलकुल माहीत नव्हतं. किंबहुना शिक्षण होईल की नाही इथपासून प्रश्न होते. कारण माझे आई-वडील जे आहे, ते दुर्दैवाने त्यावेळी परिस्थिती नसल्यामुळे आणि तिथे शैक्षणिक सुविधा पण उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे शाळेत काही जाऊ शकल्या नाही. खरं तर माझी आई पूर्णपणे म्हणजे तिने शाळेचं तोंडही कधी बघितलं नाही. पण ती फार स्वाभिमानी असल्यामुळे आणि आवड असल्यामुळे आता पूर्णपणे साक्षर झाली आहे. हो. आमच्या घरामध्ये पहिल्यांदा वृत्तपत्र आलं म्हणजे तिच्या हातात पडतं. आणि वडिलांचंही तसं जेमतेम तोपर्यंत 4थी पर्यंत झालं. पण आपण जे कष्ट सोसले ते आपल्या मुलांना करायला लागू नये, हा त्यांचा एक मानस असल्यामुळे आम्हाला तिघा भावांना फार चांगलं शिकवलं. माझे मोठे भाऊ अभियंता झाले. त्यानंतर आता न्यायाधीश म्हणून सेवेत रुजू आहेत लोकांच्या. त्यानंतर माझे लहाने भाऊ जे आहेत, ते प्राध्यापक आहेत जीवशास्त्रामध्ये. आणि मी आता आपल्यासमोर आहे. माझा अभियंता, त्यानंतर व्यवस्थापन आणि हा सगळा संशोधन या सगळ्या विषयांमध्ये एक उद्योजकता किंवा संशोधन, नवोन्मेषण असं माझा एक मार्गक्रम असा राहिलेला आहे. आणि हे सगळं करत असताना फार मजा आली. जे काही क्षण मिळाले, त्या प्रत्येक क्षणाने काही ना काही शिकवलंच आहे. म्हणजे किंबहुना तेच गुरु होते. म्हणजे आम्हाला दुसरं काही काही साधन नव्हतं. कोणी खाऊ जर आणला, बेळबत्ता, तर तो जो काही पुडा यायचा किंवा तो जो कागद यायचा, तो पूर्णपणे 4 वेळा वाचून पाठ करण्यापर्यंत म्हणजे दुसरं काही साधन नसल्यामुळे घरात ना काही प्रसारमाध्यमाचं काही समजा दूरदर्शन आहे किंवा काही इतर माध्यमं आहेत, असं काही नव्हतं. आणि शिक्षक हीच काही आपली सगळी म्हणजे तेच जग होतं आमचं. सुदैवाने शिक्षक खूप चांगले मिळाले आणि प्रेम करणारे मिळाले. मला असं वाटतं, की त्यांनी मला आज काय शिकवलं यापेक्षा ते कसे होते आणि त्यांनी मला कसं एक प्रकारे
मोठं केलं, समज दिली सगळ्या गोष्टींची. त्यांचा प्रभाव तुमच्यावर. प्रभाव कसा राहिला आणि त्यातूनच सगळं घडत गेलं. सोबत जाण्या-येण्याचं जे अंतर होतं, माझं घर ते शाळा. म्हणजे मला सांगायला आनंद होईल, की पुणे विद्यार्थी गृहाचा मी विद्यार्थी आहे. एक चांगली संस्था आहे आणि आचार्य विनोबा भावे यांची जी भूदान चळवळ, त्यातून उभी राहिलेली ती संस्था म्हणजे त्या जागेमध्ये. आणि माझे मुख्याध्यापक कुलकर्णी. तर अतिशय म्हणजे त्यांनी थोडीशी वेगळी वाट करून ग्रामीण भागामध्ये मुलांना शिक्षण कसं देता येईल यासाठी अ, बऱ्याच गोष्टींचा त्याग करून खेड्यामध्ये राहून ह्या गोष्टी केल्या. पण हे म्हणजे एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं. हे शिक्षक झाले, माझे गुरु झाले. आणि जे 14 किलोमीटरचं म्हणजे जाऊन येऊन जे अंतर होतं, ते याच्यामध्ये सगळंच बोरी, बाबळी, चिंचा, सगळे आंबे. तर त्यामुळे तो निसर्ग, डोंगर, दऱ्या कारण जाता येताना सगळं. तर मला वाटतं तो चिखल तुडवत जाणं, त्याची मजा आणि त्यातनं शिकणं. तर निसर्ग हा एक गुरु होता. एक माझ्या घरामध्ये आई-वडील हे माझे गुरु होते सर्वप्रथम आणि माझे शिक्षक आणि संस्था त्यातून ती उभी राहिलेली. त्यामुळे मला असं वाटतं फार भाग्यवान आहे मी आणि त्यातूनच हे सगळं उभं राहिलं. पण हे करत असताना पुन्हा जो तुम्ही शब्दकोशाचा किंवा शब्दांचा जो सगळा प्रवास विचारलात, त्याबद्दल मला सांगावसं वाटेल प्रामुख्याने, की 10वी पर्यंतच शिक्षण सगळं मातृभाषेतून झालं. त्याच्या आधी जिल्हा परिषद, नंतर मग ही पुणे विद्यार्थीगृह. आणि हे करत असताना थोडंसं माझ्यावरती प्रभाव काय होता, की इंग्रजी भाषा ही इंग्रजांची भाषा आहे. आणि ह्या लोकांनी आपल्यावरती इतका अन्याय केला कारण मला इतिहासाचे जे शिक्षक होते, ते फारच त्या चांगल्या होत्या. पवार मॅडम म्हणून मला ज्या शिकवायच्या, एस. पवार मॅडम. तर त्यांनी इतिहास असा शिकवला, की आमच्या अंगामध्ये लोकमान्य टिळक, महात्मा गांधी असे उभे व्हायचे आणि त्यामुळे ती इंग्रजांची भाषा शिकायचीच नाही. असं ते कुठेतरी मनात होतं. पण त्याचा मला फटका कुठे बसला? पुढे ज्यावेळी अभियंता म्हणजे डिप्लोमा, पदविका अभ्यासक्रम असतो, तर तो सगळा काय असतो इंग्रजीमधून असतो आणि तोपर्यंत मला काही ते माहीत नव्हतं. हुशार विद्यार्थी मी विषयात होतो. मार्क्स चांगले गुण मिळाल्यामुळे तिकडे एक क्रमांक लागला मला वगैरे. पण हे सगळं डोक्यावरून जायचं आणि मग त्यावेळी मला सगळंच म्हणजे जसं म्हणतात ब्रह्मांड आठवणं, तसं मला ते की हे आपलं काम नाही आहे आणि आपण हे करू शकत नाही. कारण बाकीचे मुलं उत्तरं देतात, आपल्याला तर समजतही नाही आहे आणि त्यातल्या त्यात जेव्हा ती पहिली घटक चाचणी म्हणून त्यावेळी व्हायची. आता त्याला ते सेमिस्टर वगैरे. तर त्यात मी क्लीन बोल्ड होतो. 6ही विषयांमध्ये भोपळा घेऊन बाहेर पडलो. तर तसं मी माझा सगळा बोरिया बस्तारा बांधला आणि गावाकडे निघायचं. मग मला माझे आई-वडील आठवले डोळ्यासमोर, की आज ते कुठेतरी शेतात काम करत असतील आणि त्यांच्या डोळ्यात स्वप्न आहे, की आपला मुलगा कुठेतरी इंजिनिअर होऊन येईल परत आणि आपण असं पळायचं. तर त्यावेळी मला 10वी ला एक कविता होती ती आठवते. म्हणजे ती बखरच होती खरं. अपयश मरणाहून ओखटे नावाचं एक 10वीच्या मराठीच्या पुस्तकामध्ये, की अपयश हे चांगलं नाही आहे आणि आपण अशा शूर मराठे आणि आपला मराठी माणूस हा इतका लढवय्या आहे. तो असा रणांगणातून पळ काढत नाही. हे कुठेतरी त्या इतिहासामुळे पुन्हा जागृत झालं आणि मग मी म्हटलं याच्यावर जर आपल्याला समस्या आहे, तर कुठेतरी उत्तर पण असणारच आहे. ते आपण शोधत नाही आहे, ते शोधलं पाहिजे. मग मी पुन्हा माघारी फिरलो. एक प्राध्यापक होते, एस. एम. जोशी म्हणून. त्या जोशी सरांच्या माझं जरा चांगलं जुळत होतं. एक आमची केमिस्ट्री. तेही ग्रामीण भागातून असल्यामुळे कदाचित असावेत. त्यांना मी माझी समस्या सांगितली. म्हटलं, "मला हे काही जमत नाही, पण मला तर इंजिनिअर व्हायचं आहे. त्याशिवाय मी घरी जाऊ शकत नाही." ते म्हणे, "अरे सोपं आहे. इंग्रजी काय भाषा आहे, एवढं कशाला तू मनाला लावतो? हे घे," म्हणे, "तुला मी एक पुस्तक देतो." ते पुस्तक कशाचं काय मला काही माहीत नव्हतं. म्हटलं, "हे काय दिलंत?" "तुला हे माहीत नाही का?" म्हटलं, "नाही." म्हणे, "ही डिक्शनरी आहे." तर डिक्शनरी हा शब्द मी त्यावेळी पहिल्यांदा त्यांच्याकडनं ऐकला, शब्दकोश. आणि मग हे वापरायचं कसं? कारण माझं शिक्षण, माझ्या भावांचं शिक्षण हे सगळं नातेवाईकांच्या पुस्तकांवर झालं. हां आणि त्यामुळे आमचं लक्ष हे असायचं, की कोण पुढच्या वर्गात जाईल, तर ते आधीच घेऊन टाकायचे परीक्षा झाली की. हं. त्यामुळे शब्दकोश वापरणं म्हणजे फार मोठी एक लक्झरी आयटम होता आमच्यासाठी. आणि सरांनी तो दिला. म्हटलं त्यांनी मला शिकवलं वापरायचं कसं, की एक शब्द कसा शोधायचा, मागे-पुढे आपण कसं आणखी शिकतो, सगळं सांगितलं. आणि मी प्रामाणिकपणे त्यांच्या शब्दांवर श्रद्धा ठेवून ज्यावेळी आपण खोलीत आलो, की ते बघायचं काय शिकवलं गेलंय, काय शब्द आपल्याला कळत नव्हते, ते सगळं नोंद करायची. ते पाठ करायचे
दुसऱ्या दिवशी ते जास्तीत जास्त वापरायचे. पुन्हा तोच धडा, पुन्हा तोच पाठ. असं करत, करत ज्यावेळी वर्ष झालं, हळू-हळू माझ्या लक्षात आलं, की अरे भाषा ही काही मोठी गोष्ट नाही आहे. आणि ज्यावेळी निकाल लागला, तर मी तिथे नव्हतो. म्हणजे माझं अहमदनगरमध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्येच माझं शिक्षण झालं, शासकीय तंत्रनिकेतनमध्ये. तर मी नाशिकला आलेलो होतो. कोणीतरी सांगितलं, की फक्त 4च मुलं पास झाली. तर मी हाबकलो. म्हटलं आपलं काय त्याच्यात निभाव लागणार नाही. पण मला नंतर कळालं, की मी पहिल्या क्रमांकाने पास झालो. हो. तर तो माझ्यासाठी मला वाटतं धन्यवाद. मला वाटतं तो माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो वळणाचा क्षण असतो जीवनातला, तो तसा टर्निंग पॉइंट होता, की हे आपण करू शकतो. येस इट इज पॉसिबल जसं म्हणतो तसं ते वाटलं. आणि मग ते करायचं ठरवलं आणि मी ते 3ही वर्ष केलं. सोबत मित्रांनाही सांगणं वगैरे असं सुरूच राहिलं. 3ही वर्षे मी चांगल्या पद्धतीने आणि 3 वर्षामध्ये माझ्याकडे शब्दसंग्रह चांगला मोठा तयार झाला. आणि थोडं मागे जाता येईल, की जेव्हा मी पहिला आलो, तर त्यावेळी मला आणखी एक प्रसंग आठवला. कारण मला आनंद होण्यापेक्षा थोडं दुःखही झालं, की माझे 2 मित्र असेच त्यातनं त्यांनी पळ काढला होता, की आपल्याला हे जमणार नाही. म्हणजे मी ज्या वाटेने जाणार होतो त्या वाटेने ते पुढे गेले, मी थोडा मागे परतलो. मग त्याचं वाईट वाटलं, की त्यांना हे कळालं असतं तर आज तेही माझ्यासोबत असते. आणि म्हणून हे होऊ नये, कारण मी बघितलं होतं खेड्यातली मुलं, शेतकऱ्यांची मुलं, मराठी शाळेतून आलेली, माध्यमातून आलेली. डोळ्यात स्वप्न तर असतं, की आपण अभियंता व्हावं, आपण काहीतरी वैद्यकीय शिक्षण घ्यावं, पण ते तडजोड करतात आपल्या भविष्याशी. फक्त भाषेचा अडसर असल्यामुळे. आणि म्हणून ते कुठेतरी असं मनाला लागलं आणि त्यावर करता काय येईल? ते शब्दकोशाच्या प्रती मी थोड्याशा वाटायला सत्यप्रत झेरॉक्स ज्याला म्हणतो आपण, त्या वाटायला सुरुवात केली. मग हळू-हळू कळालं, की हे किती देणार? आपण पुस्तक करूयात. मग पुस्तक करताना मला कळालं, की नाही याच्यासाठी झाडं मारली जातात, त्याच्यातनंच पुस्तक कागद तयार होतो, शाई सगळं हे आणि खर्चिक सगळ्या गोष्टी आहेत. प्रकाशन हा एक आणखीन वेगळा व्यवसाय आहे. मोठं आहे ते कार्यक्रम. मग म्हटलं मग मी थोडासा याच्यात असं म्हणेल, की माझ्याकडे संशोधकता कुठून आली त्यावेळची माहीत नाही. पण मी त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. माझ्या असं लक्षात येतंय, की भाषा ही समज निर्माण करण्यासाठीचं महत्त्वाचं माध्यम आहे. तर तुम्ही जे शिक्षण घेत होता, त्याच्यामधली समज तुमची तयार होत होती, पण माध्यम ही अडचण होती. ते तुमच्या जेव्हा लक्षात आलं आणि त्या माध्यमाची किल्ली तुम्हाला सापडली, तेव्हा तुमचं शिक्षण सुरळीत झालं, समज वाढली, अ, हुशारी वाढली, ज्ञान पण मिळालं आणि त्याचं रूपांतर कशात करायचं हे पण तुम्हाला नेमकं कळलं. फक्त अडचण होती ती माध्यमाची होती. त्याची गुरुकिल्ली जी तुम्हाला सापडली ती तुम्ही स्वतःजवळ स्वतःपुरती राखून न ठेवता ती सगळ्यांना वाटायची ठरवली आणि हे खरं तुमचा तो महत्त्वाचा वळणाचा मुद्दा आहे असं मला वाटतं. याचं संपूर्ण श्रेय मी माझ्या आजोबा-आजीला देईल. बरं. त्याचं कारण माझे आजोबा-आजी वारकरी संप्रदायाचे आणि शेतकरी कुटुंब साधं. म्हणजे फार काही नाही. साधं अगदी मध्यम म्हणजे त्याला आपण म्हणूयात की साधं, कारण दुसरे शब्द वापरूया नको. पण मला जसं आठवतंय माझे आजोबा-आजी दुसऱ्याला एक व्यक्तीला घरातल्या व्यक्ती सोडून दुसऱ्याला एका व्यक्तीला जेवण घातल्याशिवाय स्वतः जेवत नव्हते. म्हणजे माझे आजोबा तर रस्त्यावरून माणूस पकडून आणायचे. हो. कोणी जाणारा वाटसरू दिसला तर त्याला घेऊन यायचे. आधी त्याला जेवू घालायचे आणि मग स्वतः जेवायचे. असा त्यांचा रीतिरिवाज होता. तर हे मी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे मी ज्यावेळी विचारायचो, की त्याला गरज आहे नाही, तुम्ही जेवायचं थांबता त्याला ते नाही म्हणायचे, की पहिला घास जो आहे तो आपण कोणाला तरी घातला पाहिजे, इतरांबरोबर दिला पाहिजे. असं हे मला वाटतं ते मनावर फार म्हणून मला त्याचं वाईट वाटलं, की मी कोणत्या क्रमांकाने आलो किंवा ते यश मिळालं हे माझ्यासाठी दुय्यम होतं. इतरांना कसं देता येईल, त्यांना का मिळत नाही? आणि तो कायम राहिला आहे माझ्यासाठी म्हणजे हा जो वारसा आहे, मला त्याच्यात फार आनंद आहे. मला वाटतं तो श्रेय सगळं माझ्या आई-वडिलांना, आजोबा-आजींना आणि माझ्या आई-वडिलांनी तीच पुढे चालू ठेवलं. आजही बऱ्याचशा गोष्टी ते करतात आणि मग त्याचमुळे मी पुढे त्यात काय करता येईल मग तुम्ही शब्दकोशाकडे वळलात. हो. तर मग तिथे संशोधक माझ्यातला थोडासा जागृत झाला, की खरंच लोकं का शब्दकोश वापरत नाही हे आपण बघूयात. मग मी ज्यावेळी विद्यार्थ्यांना विचारायला सुरुवात केली, की तुमच्याकडे शब्दकोश आहे का? म्हणे, "हो आहे." घरी आहे, लायब्ररीत आहे किंवा मग तुम्ही वापरत का नाही? मग त्याची अनेक कारणं निघाली. कधी शेवटचा वापरला आहे? कोणता वापरता?
कशासाठी वापरता, किती वेळा वापरता वगैरे असे बरेच प्रश्न मी केल्यावर मला काही त्यातनं नवीन गोष्टी समजायला लागल्या, की काही अडचणी आहेत, तांत्रिक असतील, काही इतकर असतील, तर त्या आपल्याला कशा सोडवता येतील. आणि म्हटलं याला कुठेतरी नवीन जोड दिल्याशिवाय आणि याला नवीन पालव असल्याशिवाय हे होणार नाही आहे. गरज तर आहे त्याची. मग ती जी आपण ज्याला कन्व्हिनियन्स आता हा शब्द वापरतो, की सोय जी आहे त्याची ती कशी करता येईल. तर त्यावेळी नुकतेच संगणक यायला लागले होते आणि म्हणून मी असं ठरवलं, की ह्या सगळ्यांचं आपण संगणकीकरण करू शकतो का? इथपर्यंतच. बाकी त्याचं सॉफ्टवेअर बनवणं वगैरे हा भाग नंतरचा होता. आपण याचं डिजिटलायझेशन करूयात सगळ्यांचं. मी ते करायला सुरुवात केली. त्याच्यासाठी मला काही लोकांची मदत हवी होती वगैरे. तो एक वेगळा भाग आहे. कारण मला स्वतःला संगणक मी पाहिलेलाही नव्हता कधी. बरं. मग मी इतरांची मदत मागण्यासाठी गेलो. जे मित्र त्यात होते, तर त्यांना सुदैवाने वेळ नव्हता. आणि मग म्हटलं आपणच करूयात, शिकूयात. मग हळू-हळू कळालं, की त्याच्यासाठी प्रोग्रामिंग, लँग्वेजेस, कोडिंग वगैरे शिकावं लागतं. सगळं यायला पाहिजे. मग ते कुठे शिकवतात? कोण शिकवतं? तर मला हे माहीत नव्हतं त्याला पैसेही लागतात. तर असं करत मी एका संस्थेत दाखल झालो. बरं. त्यांनी ती त्यांची जी राष्ट्रीय पातळीवरची परीक्षा असते, चाचणी ती घेतली. त्यातही मी चांगल्या अव्वल होतो. कारण मला असं वाटतं, की ज्याला लॉजिकल थिंकिंग म्हणतात, कदाचित ते माझ्या वाटचालीमध्ये किंवा माझ्या जडणघडण जी झाली आहे, त्यात ते तयार झालं असावं. आणि शेवटी कळालं, की त्याला फार मोठी त्याची रक्कम द्यावी लागेल. फीज फार होती हो. त्याची. त्या काळामध्ये म्हणजे मी बोलतोय 1998-99 काळ जो आहे, त्यावेळी 50,000-55,000 रुपये देणं एखाद्या कोर्ससाठी आणि मग मोठ्या शहरामध्ये येऊन राहणं, तिथे जागा घेणं, संगणक पाहिजे, ग्रंथालय पाहिजे वगैरे. तर ते माझ्यासाठी फारच मोठं 1.5-2 लाखाचं एवढं काही माझ्याकडे असतं तर हा प्रश्नच नव्हता. सुदैवाने सगळं नव्हतं. मग मी त्यांना म्हटलं सुदैवाने. हां. मग त्यांना विनंती केली, की मी थोडं काम करतो इथे काहीतरी ऑफिस बॉय म्हणून काही झाडझूड काहीतरी करेल किंवा काहीतरी करेल. मला थोडं-थोडं करत मी पैसे देईन म्हणून. पण मग त्यांनी अर्थात त्यांचा तो भाग नव्हता. त्यांनी मला चांगल्या शब्दात सांगितलं, की ही जागा आपल्यासाठी इथे नाहीये. अच्छा, चांगल्या हां, शब्दात. चांगल्या शब्दात सांगितलं आणि मी ते पॉझिटिव्हली घेतलं. थोडा वेळ वाटलं वाईट, की आपण जर आर्थिक माणसाची कमजोरी असेल, तर काय-काय ऐकावं लागतं. तर त्यातनं मी गेलो. थोडं डोळ्यात पाणी आलं. पण ते मला असं वाटतं, की चांगलं झालं. येताना मी एक तिथलंच जे काही त्यांचा जो अभ्यासक्रम होता, त्याचं एक पत्रक खिशात घातलं आणि निघून आलो. आल्यावर मला येताना रस्त्याने असं जाणवलं, की असे प्रसंग इतिहासात झालेले आहेत आणि त्यावेळी मला एकलव्य आठवला, हो, हो. की त्यांनाही कोणीतरी असंच म्हणलं होतं. हां आणि त्यांनी मग एक गुरूंचं जसं स्वशिक्षण म्हणजे स्वयंअध्ययन सुरू केलं, तर मी त्या मार्गावर जाण्याचा कारण मला हे आमच्या गुरूंनी शिकवलं होतं. म्हणून मला नेहमी राहून मला माझ्या गुरूंना, माझे शिक्षक जे आहेत शाळेतले, त्यांना धन्यवाद देऊशी वाटतात. शिकवण्यापेक्षा त्यांनी माणूस घडवला आणि मला त्या प्रसंगी त्यांनी त्या प्रसंगाला अनुरूप अशी उदाहरणं हे सगळं देऊन समज तयार केली. मग मी घरी सांगितलं, की मी आता 6 महिने, वर्षभर तुम्हाला भेटणार नाही आणि मग त्यांनी संमती दिली. मी गाव सोडून जरा अशा ठिकाणी गेलो जिथे कोणी येऊ शकत नाही. 6 महिने मी स्वतःला कोंडून घेतलं होतं. अक्षरशः मी कोणाला बाहेर माहीतच नव्हतं जगात. म्हणजे मी सूर्यच बघितला नाही म्हटलं तरी चालेल. बरं, 6 महिने. बरं. आणि या काळामध्ये काही मित्राचं एक संगणक आणलं होतं मी. त्यांचीच काही पुस्तकं इकडनं-तिकडनं जमा केली आणि ते शिकत होतो रात्रंदिवस. 24 तास मला दुसरं काही काम नव्हतं. आणि हेच करायचो. त्यात इतका आनंद कारण जे शिकलोय, जे बघितलंय ते करून बघायचं आणि ते झालेलं दिसताना जसं म्हणजे आनंद होतो निर्मितीचा, तो मला वेळोवेळी असे ते क्षण येत होते. त्यामुळे म्हणजे मी ते एक अभ्यासाचा, त्याचं समज, त्याचं ॲप्लिकेशन आणि ते निर्माण झाल्याचं ते समाधान आणि त्यातनं पुन्हा पुढचं शिकण्याची दिशा, हो. ही सायकल तुमची सतत चालू होती. म्हणजे मी त्या ब्रह्मानंदामध्ये होतो. त्या समाधी माझी ती लागली होती अक्षरशः. आणि त्या काळात मग इतर काही थोड्याशा गोष्टी नवीन निर्माण झाल्या. जसं थोडंसं आपली परीक्षा होत असते ना, तर तसं थोडा पाठीचा त्रास सुरू झाला. मग त्याच्यातनं ते थोडं जास्तच वाढल्यावर मला लक्षात आलं, की बसणंही अवघड होत आहे. मग त्याच्यावर थोडी शस्त्रक्रिया करावी लागली. मग डॉक्टरांनी सांगितलं, की हे आता तुम्ही उद्योग करू नका बसण्याचे कंटिन्युअस एवढं आणि हे तुमचा वेडेपणा सोडून द्या. कारण ते झपाटल्यासारखंच माझं सगळं होतं. म्हणजे काही मंडळींनी तसं घोषितही केलं होतं. आणि झपाटलंय. हो, हो.
तर मला वाटतं थोडंसं वेडं व्हावंच लागतं ना कधी. आणि मी निसर्गातून शिकलोय हे, की ज्यावेळी एखादी बीज असतं, मग ते किंवा आंब्याची कोय का असेना किंवा एखादं बीज घ्या, कारण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. तर ते आपण शेंगदाणा जरी जमिनीत टाकला तर तो स्वतःला गाडून घेतो काही काळ. त्याची ती मुळं खाली जातात आणि ती पक्की झाली की मग त्याचा डेरा वरती येतो आणि मग ते वरती उभारी मारतं. तर तसं मला गाडून घेणं गरजेचं होतं. मी घेतलं आणि डॉक्टरांनी ऑपरेशन केल्यावर नाही सांगितलं, पण मग मी ते थोडंसं अ, तिथे जरा काही एक्सपेरिमेंट करून मी माझं चालूच ठेवलं. म्हणजे तुमचे प्रयोग चालूच होते आणि ध्यास वेडे पण आपण त्याला झपाटले पण नको म्हणूया, आपण त्याला ध्यास वेडे पण म्हणूया. हो. तेही तुमचं सतत चालू होतं. सतत सुरू होतं. कारण मला समोर दिसत होतं, की यातनं काहीतरी विधायक होणार आहे हे मला कळत होतं. कारण जेव्हा म्हणजे लार्जर दॅन लाईफ जेव्हा आपलं एखादं आपल्याला आपल्या जीवनाचा पर्पज जसा मिळतो, की माझ्या जीवनाचा उद्देश काय? मला कुठेतरी वाटायला लागलं, की याचसाठी माझा जन्म आहे असं. का कुणास ठाऊक? त्याच्यामागेही थोडी कहाणी आहे. कारण मी अ, आळंदीला आलो होतो. मी 13 वर्षाचा असताना माझ्या वडिलांनी मला आळंदीला आणून सोडलं होतं. बरं. आणि सांगितलं की इथे आळंदीमध्ये राहून माऊलींचा आशीर्वाद घ्या. आणि काहीतरी त्यांना वाटायचं, कारण गावात टाळ मृदुंग नेहमी कानावर यायचा. कीर्तनं, हरिकीर्तनं व्हायची, प्रवचनं व्हायची. तर आपला कोणीतरी मुलगा एखादा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असावा असं त्यांचं मनोमन असावं. आणि मलाही आवड होती, कारण मी भजना कीर्तनात नेहमीच असायचो, आजही जातो. तर त्यावेळी मला आणून सोडलं. मी माऊलींच्या चरणी तिथेच सदानंद गुरुजी म्हणून मागेच माऊलींच्या मंदिरात त्यावेळी ते अध्यक्ष होते. त्यांच्याकडे देवकर माऊलींचा आश्रम होता, तिथे राहिलो. तिथेही चांगलं दिनचर्या फार चांगली होती. सकाळी पहाटे उठायचं, इंद्रायणी स्नान करायचं, ओल्या अंगाने नगरप्रदक्षिणा करायची. 4 गावांमध्ये मधुकरी मागण्यासाठी जायचं. परत येऊन सगळ्यांनी 4-5 जे काही विद्यार्थी आहेत सगळ्यांनी काला करायचा, खायचं, भजन करायचं, कीर्तन करायचं, गाथा शिकायची, त्याची संविधा काय जे असेल सगळं शिकून रात्रीपर्यंत म्हणजे पूर्ण. तर त्यांनी मला फार घडवलं. पण दुर्दैव असं म्हणता येईल, की मला ते आवडायला लागलं आणि माझे वडील घेऊन मला घ्यायला आले परत. कारण माझ्या आजोबांना काही माझ्याशिवाय राहत नव्हतं. त्यांच्या दृष्टीने आपला नातू कुठेतरी भिक्षा मागतोय असं वाटायला लागलं त्यांना. ऐकलेलं नव्हतं कुठेतरी. आणि मग ते वडिलांना त्यांनी निर्वाणीचं सांगितलं. एकतर त्याला घेऊन घरी ये, नाहीतर तू घरी येऊ नको, असं वडिलांना त्यांनी त्यावेळी. मग माझ्यापुढे थोडासा प्रश्नच होता ते म्हणजे. आणि मग मी वडिलांच्या बाजूने जायचं ठरवलं. कारण मी यायला तयार नव्हतो. पण मग वडिलांच्या बाजूने, कारण शेवटी पितृआज्ञा जशी असते तसं ते कुठेतरी आपण ऐकलेलं वाचलेलं आहे, त्या मार्गाने चाललो. आणि कदाचित माऊलींनी मला ते एक कुठेतरी प्रेरणा किंवा एक आशीर्वाद दिला. तोच पुढे मला इकडे साधनेत कामात आला. आणि त्यातनं एक 6 महिन्यानंतर जे काही तयार झालं, तर ते मला माहीत नव्हतं. हा सगळा मी डेटाबेस त्यात इनबिल्ट केला. त्याच्यासाठी वेगळं टॅगिंग, कीवर्ड किंवा डेटा वर्ड्स असतात, ते स्ट्रक्चर, त्याचं आर्किटेक्ट, की विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड एका म्हणजे काही क्षणात तुम्हाला एखाद्या शब्दाची इत्थंभूत माहिती मिळते. आवाजासह त्याचं सगळं व्युत्पत्ती, व्याकरण सगळ्या गोष्टी. आणि 50,000 शब्दांचा तो डेटा. आणि त्यावेळची कम्प्युटर्स म्हणजे काय, की फारच लो पॉवर म्हणजे 486 वगैरे कम्प्युटर. माझ्याकडे एकच संगणक होता. त्यावरच आपण बनवायचं सॉफ्टवेअर, म्हणजे ज्याला आपण प्रोग्रामिंग एन्व्हायर्नमेंट किंवा डेव्हलपर्स एन्व्हायर्नमेंट म्हणतात. ते करायचं. पुन्हा ते वाईप आउट करायचं सगळं. फॉर्मॅट करायची. एफडिस्क कमांड असायची हो, त्यावेळी हो. DOSवर. पुन्हा सगळं करून रिस्ट्रक्चरिंग, टेस्ट करायचं. कारण टेस्ट करताना तुम्हाला क्लीन कम्प्युटर पाहिजे. त्याच्यावर चाललं तर ते सगळीकडे चालेल. असं सगळं ते दिवस-रात्र, दिवस-रात्र. आणि त्यातनं जे तयार झालं 6 महिन्यातनं, तर मला माहीत नव्हतं. पण नंतर कळालं, की ते जगातलं पहिलं सर्च इंजिन होतं. वाह! वाह, 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 वाह! आणि ते मराठीमध्ये आणखी. हं. पण हे सांगणारं कोणी नव्हतं. कारण मीच कोणापर्यंत पोहोचलो नव्हतो आणि माझं त्या पद्धतीचं काही सगळं वलय पण नव्हतं. मग मी त्याला शब्दकोशात त्याचं रूपांतर केलं आणि त्याला आवाजाचं स्वरूप दिलं. ते याच्यासाठी, की डोळस माणसाला तर शब्द कळतील, वाचता येतील, दिसेल स्क्रीनवरती. पण समजा कोणाला दृष्टीचा अडचण आहे, त्यांना कसं? हो. म्हणून ते आवाज तो विचार पण तर तो सांगेल. म्हणजे ज्याला आपण आता व्हॉईस, आता आपण हे सगळं बघतो, सिरी वगैरे जे काही येतं. ते तुम्ही तेव्हाच करून ठेवलं. हो, हे 2000 मध्ये 99-2000 मध्ये ही सगळी गोष्ट झालेली होती. आणि मग त्याची सगळीकडे वाहवा झाली. तर असा हा शब्दकोशापर्यंतचा प्रवास
सांगता येईल. बरं, बरं, बरं. म्हणजे कुणीतरी म्हटलं, की "हे करायला तू लायक नाही किंवा आम्ही काय धर्मशाळा उघडली आहे का?" आणि तिथून जे झपाटलेपण आलं, ते तुम्हीच इतरांना देण्यासाठी तयार केलंत. तिथपर्यंत तुम्ही सिद्ध केलंत स्वतःला आणि ते एकलव्य पद्धतीने केलंत. खूपच महत्त्वाची गोष्ट आहे ही. म्हणजे आजपर्यंत उद्योजकतेमध्ये समज लोकांचा असा आहे, की पहिलं काय तर पैसा किती मिळवायचा आहे, मग आपल्याकडे काय आहे, या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करायचं आणि त्याच्यानंतर मग ठरलेल्या पद्धतीने, रुळलेल्या मार्गाने जे काही करायचं आहे ते करायचं. मुळात तुम्ही म्हणजे तुम्हाला माहितीही नव्हतं, की तुम्ही आधी नीड असेसमेंट केलीत. लोकांना काय गरजेचं आहे, लोकांचे प्रश्न काय आहेत, समस्या काय आहेत, गरजा काय आहेत, याचा सगळ्याचा अभ्यास करून स्वतःच्याच पद्धतीने ते शोधत गेलात आणि वाटत गेलात आणि त्यातनं एक मोठा व्यवसाय उभा राहिला आणि तुम्हालाही माहिती नव्हतं, ते जगावेगळं स्वतःचं पहिलं सर्च इंजिन तुम्ही सुरू केलं. खूपच मोठा आणि सुंदर प्रवास आहे हा. आता ऐकायला रंजक वाटतो, पण आम्हाला कळतंय, की त्या सगळ्या उतार-चढावातनं तुम्हाला किती जास्त स्वतःला स्थिर ठेवायला लागलं असेल. बरं. पण मग पुढे जाऊन त्याचं काय? मध्येच तुम्ही कुंभथॉन पण सुरू केलंत आणि म्हणजे नाशिकमध्येच होतात ना तुम्ही तेव्हा? आणि मग त्याच्यामध्ये अचानक कुंभथॉन कसं सुचलं? तिकडचं वळण कसं मिळालं? हो. तर आता जसं मी शब्दकोशापर्यंत आलो, तर हा पहिला शब्दकोश जगातला, मराठी भाषेतला आणि संगणकावर तो आला. त्यामुळे त्याला फार चांगली प्रसिद्धी मिळाली. माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त जर हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोणी केलं असेल, तर ते प्रसारमाध्यमांनी केलं आहे आणि आपल्यासारख्या चांगल्या लोकांनी केलं आहे. त्याचं कारण असं की माझं काही वेगळं असं बजेट नव्हतं, की मी त्याचं मार्केटिंग करेल किंवा त्याचा प्रचार-प्रसार करेल. परंतु हे कामच मराठी लोकांसाठी, मराठी भाषेसाठी असल्यामुळे ते लोकं आपोआप याच्याकडून त्याच्याकडे ज्याला वर्ड ऑफ माउथ म्हणतो तसं ते गेलं. आणि मग त्यातनं मला फार लोकं जोडली गेली. बऱ्याच लोकांचा मला स्वतःहून त्यांचा संपर्क व्हायला लागला, की तुम्ही फार चांगलं काम केलंय, हे आम्ही शोधतच होतो, आम्ही करतोच आहे. असं सगळं आणि आणखी काय करता येईल असं. तर त्यातनं मला म्हणजे परराज्यातून सुद्धा मला लोकांचे फोन कॉल्स किंवा पत्र यायला लागले, की बरं. जसं तुम्ही मराठीत केल्याचं आम्ही ऐकतोय. तर हा प्रश्न मराठी मुलांचाच नाहीये किंवा मराठी भाषेचाच नाहीये. जो मुलगा गुजरातीमध्ये समजा मातृभाषेतून शिक्षण घेतो त्याला इंग्रजीची अडचण येते. आपलं सगळं भाषावार प्रांतरचना असल्यामुळे सगळीकडे त्या अडचणी आहेत. मग तुम्ही आमच्या भाषेत कराल का? मग मी म्हटलं, "मी करेल. माझ्याकडे मी तंत्रज्ञ आहे. पण मला भाषेचं जाणं ते तुमच्या नाही आहे. तर ते कसं करता येईल? तर त्यासाठी तुम्ही मला माणसं द्या." वगैरे असं करत-करत मग मी विद्यापीठं किंवा तिथली शासकीय कार्यालयं, निमशासकीय, काही कॉलेजेस, शाळा यांच्याबरोबर मिळून त्यांच्यासोबत काही आपण एक प्रकारचं ॲग्रीमेंट करून किंवा पार्टनरशिप करून, असोसिएशन करून ह्या गोष्टी पुढे नेल्या. आणि अ, म्हणजे हा बराच मोठा प्रवास आहे. या काळामध्ये जशा 22 भाषा तयार झाल्या. 2005ला पुन्हा माझ्या असं लक्षात आलं, की शब्दकोश आपण देतोय तो सीडी स्वरूपात देतोय. कारण सीडी-रॉमवरती तो त्यावेळी डिस्ट्रिब्युशन नेटवर्क होतं. पण अशा आपण किती सीडी देणार? पुन्हा सीडीचं जे काही ट्रान्झॅक्शन होतं, ते सगळं ते खर्चिक होतं. म्हणजे क्रॅश व्हायच्या किंवा खराब व्हायच्या ने-आण करताना. आणि त्याची जी आपण काय म्हणतो, की इन्व्हेंटरी मेंटेन करणं, सगळं हँडलिंग ते फारच जिकिरीचं होतं. मग हळू-हळू इंटरनेट वेबसाईट्स वगैरे हे सुरू झालं. म्हणजे इंटरनेट बूम, .com बूम झालं. हो. 2002, 3, 4 या काळामध्ये. तर 2000 मग हे मी सगळं मायग्रेट केली जी टेक्नॉलॉजी, ते डेटाबेस सगळंच रिपॉझिटरी वगैरे. अ, त्यामध्ये मला असं वाटतं, की माणसाला जीवनामध्ये फार चांगले मेंटॉर्स असायला पाहिजे. हं, गुरु स्थानी अशी काही लोकं जी आपल्याला व्हिजन देतील, की तुम्ही करतायत हे पुढे कसं नेता येईल. हं. तर अशी माझ्या आयुष्यामध्ये फार चांगली लोकं आली. मी प्रामुख्याने नाव घ्यायला मला आवडेल, की डॉक्टर विजय भटकर सरांचा मी शिष्य आणि त्यांचा मी भक्त पहिल्यापासून असल्यामुळे वेळोवेळी त्यांनी मला दिशा दिली आहे, दाखवली आहे. तसं 2005 मध्ये जगातला पहिला मराठी संगणकी म्हणजे ऑनलाईन शब्दकोश आपण बनवण्याचा आपल्याला मान मिळाला आणि त्याचबरोबर इतरही भाषा आल्याच. कारण एक तुमचं मॉडेल एक फ्रेमवर्क तयार झालं, की ते लँग्वेज जोडली की तयार होतं. तर असं करता-करता माझ्या लक्षात आलं, की पुढे
लोक जी संगणक वापरतात अशी लोक किती आहेत, तर संपूर्ण भारतामध्ये अशी 10% लोक आहेत. बरं. त्यातही इंटरनेट ॲक्सेस असलेली किती लोक आहेत, तर त्यातही 10%. असं करता करता ते प्रमाण फार कमी होतं आणि ज्याच्यापर्यंत मला पोचायचं तिथे जाता येत नाही. मग काय करावं लागेल? मग मला वाईटही याचं वाटलं, की पुन्हा आपल्याला पुस्तकाचाच मार्ग घ्यावा लागतो की काय? पण तो मला कदापि मान्य नव्हता. किंबहुना अनेक प्रकाशकांनी मला संपर्कही केला, की तुमचा हा शब्दकोश वेगळ्या भाषेतला आपण इकडे असा आणूयात. म्हटलं मी त्याच्यात थोडासा त्या भूमिकेत नाही आहे, की पर्यावरणाचा ऱ्हास होतो वगैरे. पुढे जाऊन एक ग्रीन अवॉर्ड पण आम्हाला त्यात मिळाला. हं. अनेक जंगलं त्याच्यामुळे वाचली, हं. की एक समजा शब्दकोश जो असतो 800 पानाचा, तर एक आपण समजा 6 फूट रुंद आणि 8 फूट असं उंच एक झाड ज्यावेळी एवढ्या झाडाचा ज्यावेळी एक बळी घेतो आपण, त्यावेळी अशा 100 कॉपीज तयार होतात या 800 पुस्तकांच्या. मग त्यानुसार त्यांनी गणित केलं आणि सांगितलं, की तुमच्यामुळे 5 जंगलं आतापर्यंत वाचली आहेत ह्या डिजिटलायझेशनमुळे किंवा पेपरलेस डिक्शनरीमुळे. मग ते आनंद वाटला त्या गोष्टीचं मी कधी गणित केलं नव्हतं. मग त्यामुळे ते विश्वास आणखीन पक्के झाले. तर 2008 मध्ये मोबाईल फोन, स्मार्टफोन नव्हते त्यावेळी, पण फीचर फोन असायचे. मग ते Nokiaबरोबर काम केलं. मग त्याच्या जावा प्रोग्रामिंग डेव्हलपमेंटचे ॲप्स वगैरे बनवले. त्यातही असं लक्षात आलं, की सगळ्यांना आम्ही देऊ शकत नव्हतो. मग हळू-हळू काय करता येईल तर स्मार्टफोन्स यायला लागले. मग Android वगैरे 2010-12 मध्ये. तर मग ते शिकून घेतलं. त्याच्यावरती सगळं ट्रान्सफर केलं. असं करत-करत ज्या टप्प्यात येईल, जसं आत्तापर्यंत जर आपण बोलायला लागलो, तर एआयची मदत आता आपण घेतोय. ते SMS ची गंमत सांगा. हो, SMS सुद्धा, की आम्ही हे सगळं प्रचार-प्रसार करत होतो, लोकांना देत होतो. म्हणजे अक्षरशः बूथ लावून प्रत्येक कॉलेजसमोर जायचं. तिथे बूथ लावायचा. जसं सिम कार्ड वाटतात तसं आणि आम्ही प्रत्येकाला येणाऱ्या-जाणाऱ्याला, की मुलांची लाईन लागायची, की तुम्ही शब्दकोश घ्या आणि शब्द शिका, भाषा शिका. मराठी असेल, इंग्रजी असेल, हिंदी असेल. तर ते जर आमच्याकडे 10 लोकं आली, तर त्यातली 7 लोकं परत जायची. 3-4 लोकांनाच आम्ही देऊ शकत होतो. त्याचं कारण असं होतं, की प्रत्येकाचे फोन हे वेगळ्या कंपनीचे, वेगळ्या मेकचे, त्यांची रिक्वायरमेंट वेगळी असायची. मग याला काय करता येईल? 7 लोकं जी परत जात आहेत, खरंच त्यांनाच गरज आहे, असं मला वाटलं. आणि म्हणून मग त्यातनं एक प्रोटोकॉल असा डेव्हलप केला, की जे युनिव्हर्सल आहे, पॅन नेटवर्क किंवा पॅन डिव्हाइसेस जे चालतं. ते म्हणजे आपण फोनवर बोलू शकतो आणि दुसरं म्हणजे SMS करू शकतो. मग त्यातनं लक्षात आलं, की आपण SMS डिक्शनरी का करू नये? बरं. तर 2012 मध्ये म्हणजे 12/12/2012 ला 12 भाषांमध्ये अशा पद्धतीचं शब्दकोश, जो लघुसंदेश शब्दकोश जगातला पहिला 12 भाषांमध्ये तो पुन्हा प्रकाशित एक झाला. जगातलं पहिलं काम करून हां, म्हणजे टाकलं. अशा त्या होत गेल्या. ईश्वराने करून घेतल्या त्या आपण काय त्याच्यात करणार. पण तुम्ही जे म्हटलात, की कुंभथॉनकडे कसा आलात? हा मूळ प्रश्न होता. मधला एक मुद्दा राहिला. अ, Nokiaला तुम्ही म्हणजे आमच्या मराठी माणसांवरती पहिले उपकार म्हणजे पुन्हा एक पहिलं करण्याचं काम तुम्ही केलंत Nokiaबरोबर. हां. त्याचा किस्सा सांगा ना? तर माझी Nokiaचे एक टेक्नॉलॉजी हेड होते. त्यांच्याबरोबर माझं बोलणं चालू होतं. टेक्नॉलॉजी रीच आउट करायचे ते ॲक्चुअली. तर त्यांची मुंबईत भेट झाली. तर त्यांना मी प्रश्न केला, की तुम्ही जे भारतामध्ये फोन देता, तर त्यामध्ये भारतीय भाषांमध्ये ते फोन द्यायला हवेत आणि त्या राज्यातली भाषा त्यात बाय डिफॉल्ट असायला पाहिजे. हं. कारण आम्ही आधी भरपूर काम केलं होतं भाषांच्या संदर्भात वगैरे. त्याचमुळे मला एवढ्या मोठ्या व्यक्तीबरोबर त्यांनी बसायला, भेटायला वेळ दिली होती. पण माझा मुद्दा थोडा वेगळा होता यावेळी, की एवढा मोठा आणि महत्त्वाचा जर डिसिजन त्याच्यातला निर्णय घेणारा माणूस आपल्यासोबत येतोय किंवा त्याच्यासोबत आपल्याला 2 मिनिट मिळत आहेत, आपण काय सांगावं? आपल्या लोकांचं, आपल्या समाजाचं, आपल्या भाषेचं कसं तिथे आपल्याला बाजू मांडता येईल वगैरे हा मुद्दा माझ्या डोक्यात घोळत होता. सुचणं म्हणजे हे ना खरंच एका मोठ्या उद्योजकाचं लक्षण आहे हे. नाहीतर आमच्यासारखी सामान्य माणसं भेटायला गेली तर आम्ही काय केलं हे सांगण्यामध्ये त्यांचा निम्मा वेळ जातो. आणि मग पुढे त्यांनी सुचवलेलं आपण स्वीकारतो आणि मग आपण म्हणतो की आमचा व्यवसाय वाढला. पण तुम्ही ऑलरेडी ठरवून गेला होतात की किती जागा आहेत. म्हणजे एक शब्दकोशापासून सुरुवात झाली. त्याची ॲप्लिकेशन्स एवढ्या सगळ्या रेंजमध्ये दिसली तुम्हाला आणि ती तुम्ही तिथपर्यंत नेलीत. हां, सांगा आता काय ही झालं? तर ती पूर्वतयारी तुम्ही म्हणता ना,
तर ती करावीच लागते. आणि मुळात एखादा व्यक्ती आपल्याला ज्यावेळी भेटीसाठी बोलवतो, हं. त्याने आपली सगळी कुंडली आधी बघितलेली असते म्हणूनच तो बोलवतो. बरोबर. त्यामुळे आपण पुन्हा जाऊन ते सांगणं म्हणजे ते मूर्खपणाचं ठरेल. तर मला वाटतं त्यामुळे मी काय सांगावं आणि काय बोलावं याची पूर्वतयारी माझी झाली होती. पण त्यांना तो मुद्दा पटत नव्हता. ते म्हणे, की "आम्ही भारतीय सगळ्या भाषा दिल्या आहेत. वेगळं आम्ही काय त्याच्यात करावं?" म्हटलं, "दिल्या आहेत, पण तुम्ही ती महाराष्ट्रात देताना मराठी भाषेत बाय डिफॉल्ट ते असावं. कारण तुमच्याकडे लॉजिस्टिक तुमची जे सप्लाय चेनला सगळं माहिती आहे, की ही बॅच महाराष्ट्रात चालली, ही गुजरातमध्ये चालली. हे सगळं तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी डिस्ट्रिब्युशन सेंटरला. तर मग बाय डिफॉल्ट तुम्ही ते करावं. थोडंसं तुमची हे वाढणार आहे इन्व्हेंटरी आणि थोडंसं काम करावं लागेल, पण दॅट विल बी कॉन्ट्रिब्युशन." मग ते म्हणे, "कसं काय?" तर मग तुमचा फोन द्या माझ्याकडे. मग त्यांचा फोन त्यांनी मला दिला आणि मी त्याची लँग्वेज जी आहे भाषा, ती चायनीज वगैरे सेट करून टाकली आणि त्यांच्याकडे परत दिला. आणि म्हटलं, "आता थोडंसं माझा नंबर शोधा किंवा तुम्ही ती इंग्रजी भाषा तुमची जी आहे ती परत त्याच्यावर लावून दाखवा." तर ते म्हणे, "काय सोपं आहे लँग्वेजमध्ये जायचं वगैरे." ते बोलले इंग्रजीमध्ये आणि बराच वेळ खेळत राहिले, पण त्यांना ते काही जमेना. मग त्यांनी इमिडिएटली लँडलाईनवरनं फिनलँडला फोन लावला, बरं. की आय एम सिटिंग विथ समवन आणि त्यांनी मला फार ट्रबलमध्ये टाकलंय म्हणून. त्यांच्याच घरी जाऊन त्यांचाच हां, मोबाईल. मग ते R&D डिपार्टमेंटला त्याचा सिरियसनेस कळाला, की इतका अर्जंट कॉल एकदा मोठ्या पर्सनचा आलाय. तर म्हणे इट शुड बी बाय डिफॉल्ट. आणि मग तिथेच त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं, की ज्या राज्यात जे जाईल. कारण जर माझा शेतकरी म्हणजे आता समजा आपल्या गावाचा माणूस आहे, त्याला जर इंग्रजी येत असेल, तर तो मराठीची मग तिथे म्हणून तुम्ही जर त्याला इंग्रजीत फोन दिला, तर एक तर त्याला त्या माणसाला सांगावं लागतं, की तुम्ही बाबा याला मराठी करून दे. हं. किंवा नाही त्याने करून दिलं तर त्याची अडचण होते. आणि मग म्हणजे मूळ त्यांना मुद्दा लक्षात आला, की आपण ज्यावेळी लोकांसाठी एक एम्पॅथी म्हणतो आपण ज्याच्यासाठी, सहिष्णुता जी आहे, ती कशी येईल? ती ती सहिष्णुता अगदी शेवटच्या याच्यापर्यंत आली पाहिजे, त्या गोष्टीपर्यंत आली पाहिजे. ती वरवर नको. बरोबर. हां. मग ती त्यांना कळाली आणि मग तो त्यांचा पार्ट ऑफ एक कम्युनिकेशनच झाला. तेव्हापासून त्यांनी त्या गोष्टी सुरू केल्या. म्हणजे सहिष्णुता आणि लोकांची गरज आणि तंत्रज्ञान आणि योग्य व्यक्ती या सगळ्याची सांधेजोड केली आणि एक उत्तम व्यवसायाला काय म्हणूया रूपांतरित केलं तुम्ही, वाढवलंत. त्यांना फायदा झाला या गोष्टीचा. कारण त्याचं जास्त स्वागत झालं ना. शेवटी आपला जो ग्राहक असतो त्याला त्याच्या भाषेत एखादी गोष्ट मिळणं. आणि आज मला वाटतं हे सगळ्यांनी आग्रही राहावं. जर मी आणखी थोडंसं माझ्या पद्धतीने सांगू इच्छितो, की आपण जर मराठी भाषेचा आग्रह करत आणि त्याच्यासाठीच्या सगळ्या गोष्टी सांगत असतो, ती वाढली पाहिजे, त्यांना ती उपलब्ध झाली पाहिजे. आणि त्याचा अभिमान जर मी बाळगतोय खरंच एक माझ्यामध्ये ती अस्मिता जर आहे, तर त्याचा आग्रह मी इतर रस्त्यावर किंवा इकडे-तिकडे न सांगता मला असं वाटतं, की आपण ज्यावेळी एखादी गाडी घेतो, कार घेतो, तर त्या कारमध्ये जो डॅशबोर्ड असतो, आजपर्यंत कुठल्याही कारचा डॅशबोर्ड मराठीमध्ये नाही. का नसावा? काही अवघड नाहीये ते. पण आपण मागणी करत नाहीये. किंवा आपण एखाद्या घरामध्ये समजा तुम्ही रेफ्रिजरेटर घेतला किंवा टेलिव्हिजन घेतला, तर तुम्हाला ते टेलिव्हिजन सेट करायला सगळं ते इंग्रजीत मॅन्युअल असतं. किंवा तो माणूस येतो, तो करून देतो आणि मग नंतर आपण ते रिमोटली चॅनल इकडे-तिकडे ते मराठीत का नसावं? म्हणजे सगळ्या ठिकाणी जर तुमचे जी काही पॅनल बोर्ड्स आहेत, ती मराठीत का नसावी? तुम्ही रेल्वे स्टेशनवर जा, कुठेही बघा, ते गाड्याचे बोर्ड सुद्धा लागतात. ते तुमची पीएवटी असेल किंवा आमची क्लिक असेल किंवा बेस्ट बस. तर ते मराठीमध्ये म्हणजे आपण ज्या राज्यात आहोत तिथे का नसावं? तर आग्रह जर धरायचाच असेल, तर आपण जरा त्या टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर्स सोबत जर धरला आणि त्यांना त्याचा फायदा आहे. त्यांनाही माहिती की जर मी हे केलं तर माझं कस्टमर बेस, ग्राहक वाढणार आहे, माझा बिझनेस होणार आहे, तर ते करतात. पण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांना लिहिलं पाहिजे. त्यांच्याशी तशा पद्धतीने आपण करस्पॉन्डन्स केली. आणि त्याचं उत्तम उदाहरण आहे की ते होतं. आपण केलं की ते सहज शक्य आहे. उत्तम उदाहरण. हो. बरं, आता कुंभथांचं सांगा. तर हे सगळं करत असताना काय झालं, की बराचसा लोकसंग्रह वाढला. लोकांपर्यंत काम पोहोचलं आणि माझी समज वाढत गेली. त्यामुळे मी जे करतोय त्याबरोबर मी बरंच काही करू शकतो असं माझं मलाच वाटायला. आणि समाजामध्ये मी वागत असताना मला काही गोष्टी अशा जाणवल्या. उदाहरणार्थ माझं शहर आहे नाशिक.
या नाशिकमध्ये 2 ते 3 राज्य पातळीवरची विद्यापीठ आहेत आणि जवळ-जवळ 70 ते 80 अशी तर महाविद्यालयं आहेत. इथून दरवर्षी 25 ते 30,000 किंवा 40,000 ग्रॅज्युएट होतात. दरवर्षी पदवीधर होतात. पुण्या-मुंबईची वाट धरतात किंवा बंगलोर, दिल्ली किंवा परदेशातही जातात. कशासाठी? रोजगारासाठी. मग आपला माणूस आपल्या शहरातला ज्यावेळी हे शिक्षण इथलं घेऊन इथले संसाधनं सगळी दुसऱ्या गावात जातो, तर एक प्रकारचा हा ब्रेन ड्रेन आहे, जो आपण आपला देश सुद्धा ते बघतोय, अनुभवतोय. तर हा ब्रेन ड्रेन आपल्याला थांबवता कसं? त्याला ब्रेन गेन मध्ये कसं कन्वर्ट करता येईल? हा एक उद्योजक म्हणून म्हणा किंवा एक थोडासा वैचारिक पातळीवरचं चिंतन म्हणा, काय म्हणता येईल, हे सगळं चालू असताना जाणवलं की आपल्याकडे कुंभमेळा होतोय नाशिक आणि दरवर्षी मग काय करता येईल हा विषय असताना आम्ही जरा चांगला समवयस्क किंवा समविचारी असे लोक आहेत. नाशिकमध्ये आमचा एक ग्रुप आहे, एक गट आहे, जे नेहमीच अशा गोष्टींवरती चर्चा करत असतात. त्यामध्ये काही प्राध्यापक आहेत, काही उद्योजक आहेत, काही इतर तंत्रज्ञ आहेत, अशी सगळी लोक ते विचार करत असताना कुंभमेळ्याचा विषय आला आणि कुंभमेळ्यामध्ये अनेक अडचणी येतात. जसं नाशिकमध्ये साधारणतः 20 लाख लोक आणि 2 कोटी लोक बाहेरून येतात दरवर्षी. ह्या कुंभमेळ्याला दर 12 वर्षांनी आपल्याकडे होतो. ही जी मोठ्या प्रमाणात लोक येतात, तर त्यावेळी अनेक समस्या निर्माण होतात. उदाहरणार्थ सुरक्षेचा प्रश्न, स्वच्छतेचा प्रश्न आहे, रोगराई पसरते वगैरे, म्हणजे आरोग्याचे प्रश्न. काही लोक हरवली जातात, काही सापडतात, असेही बघा. काहींना राहण्याची निवासाची व्यवस्था होत नाही, काहींना अन्न पाण्याची व्यवस्था, काही दुर्घटना घडतात, जसं चेंगराचेंगरीचंही नाशिकला एकदा झालं. तर असं सगळं हे चालू असताना सगळा संवाद सुसंवाद या सगळ्या गोष्टी गडबडीत असतात. मग हे प्रश्न आणि त्याचबरोबर आमच्या नाशिकमध्ये असा अनुभव होता की गावातली जी लोक आहेत नाशिकची नागरिक, ती कुंभमेळ्यातल्या काळात नाशिक सोडून बाहेर कुठे जाता येईल या विवंचनेत असेल. कारण त्यावेळी साथ पसरते, सगळ्याच रहदारीचे प्रश्न असतात, शाळा कॉलेजेस बंद असतात किंवा सरकारी कार्यालयाला जाता येत नाही, कामं होत नाही, ते सुट्ट्या मारून यायच्या, परत झालं की यायचं, असं ते सगळं. म्हणजे हे फार चुकीचं आहे की आपण तर एक प्रकारचे होस्ट आहोत, नाही का? म्हणजे स्वागतोत्सुक आपण असायला पाहिजे आणि त्याच्यात आपण बाहेर जातोय आणि आपल्याकडे पाहुणे येत आहे, तर हे अतिथी देवो भवलाच म्हणजे त्याला फाटा. तर मग हे सगळं होऊ नये यासाठी आम्ही सगळ्यांनी विचार केला काय काय करता येईल. त्या सगळ्या लोकांना भेटलो. मग ते पोलीस डिपार्टमेंट असेल, जिल्हाधिकारी असतील, पाणी व्यवस्थापन, अन्न किंवा आरोग्य, सगळ्यांना भेटून की तुमच्या अडचणी काय आहेत. मी नवीन मुलं आहे म्हणून आम्ही कधी कुंभमेळा बघितला नाही किंवा आम्हाला अनुभव नाही. तुम्ही तुमचा प्रश्न सांगा, आम्ही काहीतरी करणार आहोत, त्यापेक्षा तुमचं काम करू. तर त्यांनी ते सांगितलं आमची टॉप मोस्ट प्रायोरिटी अशी आहे, सगळ्यात महत्वाचं काम असतं ते आम्ही मदतनीस म्हणून आम्ही करू असं घेतलं. ती आम्हाला यादी मिळाली. यादी मिळाल्यावर आता सोडवणार कोण ना, यादी तर घेतली आपण, प्रश्न तयार झाले, पण प्रश्न त्याच्यावर उत्तर शोधणारी लोक पाहिजे, सोल्युशन प्रोव्हाइड. शाळा कॉलेजेसमध्ये गेलो, त्यांना भेटलो की आपल्याकडे ही एवढी मोठी भली यादी आहे, तर हे प्रश्न सोडवायचे आहेत 2-3 वर्षामध्ये, तर कोण कोण करतंय. तर आम्हाला 4,500 त्यावेळी किंवा 5,000 अशी मोठ्या प्रमाणात लोक त्यात एनरोल झाले. हे मोठे सभासद अर्जदार तयार झाले, अर्ज केले, आम्ही काम करू. आणि मग आता प्रश्न सोडवणारे आहेत, पण यांना मार्गदर्शक पाहिजे. मग तिथल्याच ज्या कंपन्या आहेत मोठमोठ्याल्या, की जसं महिंद्रा आहे, बॉश आहे, ABB आहे, क्रॉम्प्टन आहे, अशा लोकांकडे आम्ही गेलो. नवीन नवीन तिथे ज्या तयार झाल्या त्यांच्याकडे. मग नाशिकचा परीघ सोडून आम्ही थोडं बाहेर गेलो, की टाटा असेल, इन्फोसिस असेल, यांच्याकडे गेलो. तो थोडा परीघ सोडून आणखी बाहेर गेलो, की परदेशात जाऊन आपण काही विद्यापीठांना आमंत्रित करू शकतो. मग सुदैवाने या सगळ्या माझ्या मागच्या कामाचा उपयोग झाला, की माझं जिथे जिथेपर्यंत थोडीशी लोकांची ओळख झाली होती, माहिती होती, त्या सगळ्यांना मी पर्सनली किंवा आमच्या मित्रपरिवारातनं त्यांनी सगळ्यांना मी एका व्यासपीठावर आणलं आणि काम सुरू झालं. तर कुंभमेळ्याच्या 1 वर्ष अगोदर सुरू केलं आणि कुंभमेळ्यात केलं. पुढे 1 वर्ष, असं 3 वर्ष काम केल्यावर त्याची स्थानिक शासन पातळी असेल किंवा महाराष्ट्र शासनाच्या राज्य पातळीवर असेल किंवा राष्ट्रीय म्हणजे आपल्या देश पातळीवर असेल, सगळ्यांनी दखल घेतली की कुंभमेळ्यासारख्या
सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे चांगला केला जातोय आणि ही मुलं करतायत, तर त्याची दखल घ्यावी म्हणून सगळ्यांनी कौतुक केलं. पण हे तंत्रज्ञानाचा वापर केला म्हणजे काय ते? 15चा जो कुंभमेळा झाला, 13ला आम्ही काम चालू केलं, 14, 15, 16. 2015ला जो झाला कुंभमेळा, तर त्यावेळी रजिस्ट्रेशन तर भरपूर झाली हरवल्याची आणि सापडल्याची. पण एकही केस नाही आहे की ज्याचं लगेच मॅच मेकिंग झालं नाही. तात्काळ लगेच ते प्रश्न निराकरण झालं. आणखी अशा बऱ्याच गोष्टी आहे, जसं नाशिकमध्ये जवळजवळ 30 ते 40% ज्या काही निवास इमारती आहेत, त्या इमारतीमध्ये जे काही निवासिक आहेत, ह्या बाहेरच्या लोकांनी एक सेकंड होम आपलं किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेलं आहे, मुंबई, पुण्याकडच्या अशा लोकांनी. तर त्या पडलेल्या असतात. पण बघा कुंभमेळ्यामध्ये लोकांना राहायची राहण्याची, गरज निवासाची असते. व्यवस्था होत नाही. सगळी भक्ती निवासं फुल असतात, शासकीय निवासं किंवा सगळे हॉटेल्स प्रायव्हेट असो सरकारी. तर मग कसं? आणि इकडे तर आपल्याकडे वेकंट प्रॉपर्टीज आहेत. मग आम्ही त्याचं मॅपिंग केलं हॉटेल इंडस्ट्रीबरोबर आणि ती उपलब्ध झाली. म्हणजे तुमचं माझं घर कोणाचं असेल तर त्यालाही 4 पैसे मिळतील. त्या येणाऱ्याची व्यवस्था होते. तर हे संसाधनांचं अशा पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर कुठे आपल्याला मॅप करता येईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगतो यामधली यूज केस ज्याचं सगळीकडेच चर्चा झाली, की कुंभमेळ्यासारख्या जागतिक जिथे सगळ्यात मोठी गर्दी होते असा आपला एकमेव कुंभमेळा आहे. तर कुंभमेळ्याच्या इतिहासात पहिल्यांदा सेलफोन टॉवरचा डेटा वापरून आम्ही क्राउड मॅनेजमेंट केली त्यामध्ये. बरं. म्हणजे लोकं कशी येत आहेत, तर त्याचा हीट मॅप जो आहे किंवा त्याला आपण हे म्हणूयात, त्याचा जो रिअल टाईम नेव्हिगेशन जे आहे, ते कंट्रोल रूममध्ये पोलीस डिपार्टमेंटला किंवा त्या सगळ्या आपत्कालीन जी व्यवस्था आहे त्यांना रिअल टाईममध्ये बघायला मिळेल, की इकडनं लोकं इकडे जास्त जात आहेत, तिथे रस्ता बॉटलनेक आहे, कमी आहे, तर आपल्याला तिथे ओपन केलं पाहिजे, इकडे थांबवलं पाहिजे, हे यांना स्क्रीनवर दिसेल. ते कसं? कारण प्रत्येकाच्या खिशामध्ये फोन आहे. तो कोणताही का असेना, साधा असो, स्मार्टफोन असो, कुठलाही असो. पण त्याचं सेलफोन टॉवर डेटा कॅच करत असतो. तर आम्ही या BSNL असेल त्यावेळचं किंवा इतर कोणी असतील प्रायव्हेट प्लेयर, एअरटेल वगैरे या सगळ्यांशी टाय अप करून ते मॅपिंग तो डेटा आम्ही घेतला. त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्याला जोडला. मग ते रिअल टाईममध्ये लोकं कुठून कुठे जात आहेत हे आम्हाला दिसायला लागलं. म्हणजे चेंगराचेंगरी होण्याचा प्रश्नच नाही. त्या काळात म्हणजे एकही असं काही घडलं नाही. आता CCTVचं ज्यावेळी फुटेज घेतो आपण, तर त्यावेळी काय होतं, CCTV जिथे लावलेला आहे त्याचंच फक्त आपल्याला पिक्चर तेवढं वाईड अँगलने दिसतं. बाकीच्या बऱ्याचशा ज्या काही स्पेसेस असतात त्या आपल्याला कळत नाही. परंतु सेलफोन टॉवर डेटा हा फार महत्त्वाचा आहे, की तिथे आपल्याला मायन्यूट डिटेल जसं सॅटेलाईट नुसार ते कळतं. जसं आपण आता Waze किंवा Google मॅप्स वापरतो याच्यासाठी, तर आपल्याला कळतं, की हा रस्ता तात्काळ मोकळा होईल, इकडे गर्दी आहे, तर आपण शॉर्टेस्ट रूट कुठला आहे वगैरे. तसं ते त्याच्यावर कळायला लागलं. आणि एखादा संशयित फिरत असेल समजा, काही एखादा ग्रुप आहे किंवा एखादा मागे जातोय, पुढे जातोय, म्हणजे काहीतरी त्याची संशयास्पद हालचाल आहे, तर मग ते यंत्रणेला कळवता येतं, की तुम्ही तिथे लक्ष द्या किंवा जाऊन चौकशी करा. अशा पद्धतीने सुरक्षा, व्यवस्था, सोय हे सगळं त्याच्याने होऊ शकतं. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी केल्या आणि हे जे केलं ना, सर्वात महत्त्वाचं हे आम्ही जे करतो हे कुंभमेळ्यासाठी होतंय म्हणजे हे रिअल टाईम किंवा रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशन्स झाले. बऱ्याचदा काय होतं, एक अभियंता ज्यावेळी शिक्षण घेत असतो किंवा काही मॅनेजमेंटमधली मुलं असतील, व्यवस्थापनातली, तर शिक्षण घेताना ते चाचपडत असतात, की मी जे शिकतोय याचा उपयोग कुठे होणार आहे? तर कुंभमेळ्यामध्ये त्यांना ते दिसल्यामुळे त्या मुलांमधला उद्योजक, संशोधक जागा झाला आणि त्यांनी स्टार्टअप्स रजिस्टर केले. अरे बापरे! म्हणजे आपल्या प्रशासनाला किंवा आपल्या भारत सरकारला त्याचे धन्यवाद द्यावे लागतील, की त्याच वेळी डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्मार्ट इंडिया, मेक इन इंडिया अशी बऱ्याचशा गोष्टी त्यांनी चालू केल्यामुळे ही मुलं पटापट रजिस्टर झाली. त्यांना इन्व्हेस्टमेंट्स मिळाल्या किंवा मुद्राच्या मार्फत कर्ज मिळालं आणि त्यातल्या बऱ्याचशा आज 20-25 संस्था यातनं उभ्या राहिल्या. हजारो मुलांना रोजगार मिळाला. काही परदेशामध्ये आता सिलिकॉन व्हॅलीमध्ये त्यांची ऑफिसेस आहेत. अरे बापरे! आणि आम्ही आत्ताचा कुंभमेळा जो आहे नाशिकचा 2027चा त्यासाठी सुद्धा हे करतोय. अच्छा. म्हणजे ते काम चालू आहे. म्हणजे कुंभमेळ्यासारखा म्हणजे काही वर्षांनी होणारा इव्हेंट आहे, खूप मोठा आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही समस्यांचा शोध घेतला. तुमच्याच इथे असलेले 4,500 लोकं
तुम्ही त्यासाठी तयार केले ते उत्स्फूर्तपणे तुम्हाला मदतीला आले. देशातल्या, परदेशातल्या सगळ्या काय म्हणूया आपण त्याला सपोर्टर्सना तुम्ही गोळा केलत आणि ती सगळ्याची पुन्हा सांधेजोड करून दिलीत. समस्या आणि उत्तरं याची पण सांधेजोड करून दिलीत आणि या सगळ्याला जोडणारा घटक जो होता तो तंत्रज्ञान होता आणि अर्थात तुमचं डोकं होतं. त्याच्या मदतीने ते किती सोपं करून टाकलत तुम्ही आणि पुन्हा त्याला बाजूनी अनेक घडून आलेल्या गोष्टी त्या आहेतच की स्टार्टअप सुरू झाले. अनेक लोकं स्वतःचे व्यवसाय स्वतः इथे पण आणि देशात, परदेशात सगळीकडे. आणि मला महत्त्वाची गोष्ट कोणती वाटते ना, की ही व्हिजन दिली आहे तुम्ही, की मी जे शिकली आहे ते मला माझ्याच ठिकाणी कसं वापरता येईल. गरजा आणि माझ्याकडे असलेलं ज्ञान आणि तंत्रज्ञान ह्याची जोड घालून हे सगळं कसं करता येईल. फार उत्तम उदाहरण आहे. म्हणजे त्याच्यात मला सांगावसं वाटेल की जो मुख्य मुद्दा जो होता की ब्रेन गेन, म्हणजे ड्रेन व्हर्सेस ब्रेन गेन. तर ही नाशिकमधनं बाहेर जाणारी मुलं पुढे, आणि कसं असतं की एखादं चांगलं काम जर कोणी करत असेल ना, त्याला सगळी लोकं मदत करतात. हा म्हणजे आपल्या सगळ्यांचाच अनुभव आहे. विशेषतः मला तर त्या किंवा आमच्या संस्थेला फार चांगला अनुभव आला की आपण एक निष्पाप बुद्धीने आणि अतिशय शुद्ध याच्यातनं, म्हणजे तुमचा एक उद्देश घेऊन जर काही काम करत असाल, तर आपण न मागता लोकं मदत करतात. यामध्ये कुठलंही पैशाचं देणं घेणं नव्हतं. ही सगळं मोठं एवढं काम सुरू होताना करोडो रुपयांची उलाढाल झाली त्याच्यामध्ये. पण आम्ही कोणालाही तुम्ही पैशाने मदत करा असं म्हटलं नाही. तुम्ही फक्त तुमच्याकडे असलेली जी काही विद्वत्ता आहे, तुमच्याकडे असलेली संसाधनं आहेत किंवा तुमच्याकडलं असलेलं तंत्रज्ञान आहे किंवा तुमच्याकडे असलेली काही जी मॅनपॉवर, जी मनुष्यबळ आहे, त्याच्याने मदत करा किंवा जागा आहे तुमची. कारण आम्हाला हे सगळे जे काही इव्हेंट करायचे आहेत, याच्यासाठी जागा पाहिजे होती. तर त्या शैक्षणिक संस्थांनी आम्हाला देऊ केल्या. बरं. त्याच्यानंतर आम्हाला जे तंत्रज्ञान पाहिजे, इंटेल, IBM सारख्या कंपन्यांनी, मायक्रोसॉफ्ट कंपन्यांनी त्या आम्हाला दिल्या. जे आम्हाला तिथे प्रशिक्षक पाहिजे होते, तर इन्फोसिस, TCS, टाटासारख्या कंपन्यांनी दिल्या. आणि सर्वात महत्त्वाचं की टाटा जी आहे, म्हणजे टाटाचं एक स्टँडर्ड्स आहेत इथिकल सोशल कॉजसाठी, ते जगभर प्रसिद्ध आहेत. तर त्यांना ज्यावेळी दिसलं की इतक्या मोठ्या प्रमाणात हे सामाजिक परिवर्तनाचं माध्यम बनतंय, तर त्यांनी याला पूर्ण सपोर्ट केला. अरे वाह! आणि TCS जी आहे, त्यांनी म्हणजे त्यावेळी एन चंद्रा म्हणून TCSचे ते मुख्य होते. आज ते टाटाचे मुख्य आहेत पूर्ण ग्रुपचे. तर त्यांनी त्यावेळी याला सगळा सपोर्ट केला की आम्ही सगळं तुम्हाला मदत करतो. नाशिकमध्ये डिस्क नावाचं डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर नावाचं एक इनोव्हेशन सेंटर उभं राहिलं त्यांच्या मदतीने. आणि त्यांनी नुसतंच मदत केली नाही, तर सगळीच मदत केली. संसाधनं असतील किंवा मनुष्यबळ असेल. आणि आज पूर्ण भारतातून नव्हे तर पूर्ण जगातून तिथे लोकं अभ्यास करण्यासाठी येतात आणि आपल्या स्टार्टअप्स किंवा आयडियाज घेऊन येतात. हे त्यांना सगळं, ही जी टीम आहे तयार झालेली तिथे, इनोव्हेशन इन्क्युबेशन, ती मदत करते की तुमचं एक आयडिया टू मार्केट कसं नेता येईल याच्यासाठी त्यांना सगळा हातभार लावतात. आणि मग खऱ्या अर्थाने हा ब्रेन गेन जो आहे मुख्य, तो त्यातनं उभा राहिला आहे. हे सगळ्यात आनंदाची तुम्ही गोष्ट आहे. तिथपर्यंत ते नेऊन ठेवलं. हो, म्हणजे सगळी लोकांनी नेली आहे. ते एकट्याचं काम नसतंच मुळात. ते वैश्विक इनोव्हेशन लीडरशिप तिथे कसं गेलं तुमचं सगळं? म्हणजे तुम्ही MIT प्रोग्रामबद्दल बोलतायत की तिथे मी कसा पोहोचलो? फार चांगला प्रश्न आहे. आणि एक त्याच्यामागे माझा उद्देश होता. पण ते कसं मिळत गेलं, मला नेहमी लहानपणापासून असं वाटायचं की म्हणजे आमची पिढी, माझा भाऊ असेल, 3 भावंडं. त्या पंचक्रोशीमध्ये नुसतंच आमच्याच कुटुंबात नाही, त्या पूर्ण पंचक्रोशीमध्ये आमच्या मैरावणी म्हणून एक छोटंसं गाव आहे. आणि तिथे एक साधं शेतकरी कुटुंब. तर आमच्या पूर्ण एक वंशावळीमध्ये शाळेमध्ये गेलेलं कोणी नाही. म्हणजे फार 4थी जास्तीत जास्त तेव्हाचं शिक्षण. आणि त्यामुळे आम्हाला आई-वडिलांनी जे काही स्वप्न डोळ्यामध्ये आमच्या दिलं किंवा आमच्या हृदयात जे काही बिंबवलं, की शिक्षण हाच आपला मार्ग आहे. हं. आपल्याला जगात किंवा तुम्हाला जर मुलांना मोठं व्हायचं असेल, काही करायचं असेल, तर आपण अशा परिस्थितीत आहोत, अनेक अडचणीत आहोत वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे. ही नियती आहे, त्याच्या आपणच आहोत असं नाही, आपल्या आजूबाजूला अनेक आहेत. परंतु आपल्याला या सगळ्यातनं बाहेर निघायचं असेल, या गर्तेतनं,
तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे माझी आई मला नेहमी सांगायची, भावांना सांगायची आमच्या. वेळप्रसंगी ती फार कठोर पण झालेली आहे. आम्ही तो प्रसाद पण खाल्लेला आहे. आणि वेळप्रसंगी म्हणजे माझ्या शिक्षणासाठी तिने स्वतःचं अगदी दागिने म्हणजे काय, तिचा दागिना म्हणजे एकच दागिना होता. तो सुद्धा गहाण ठेवलेला आणि आमच्या शिक्षणाला हातभार लावला. त्यामुळे लहानपणापासून माझ्या डोक्यात एक होतं, की शिक्षणाचा सर्वोच्च जे काय असेल ना पंढरी, कारण मला पंढरीच माहिती होती. तर म्हटलं शिक्षणाची सर्वोच्च पंढरी जी असेल ना, तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं. हे माझ्या बॅक ऑफ द माइंड जसं असतं एक मनामध्ये, तर ते कायम होतं माझ्या. पण तसं काही संधी मला मिळत नव्हती. मी शिकत गेलो, थांबत गेलो, शिकत गेलो. कारण माझा डिप्लोमा झाला ना, त्यावेळी माझ्याकडे डिग्रीला जाण्यासाठी काही पैसे नव्हते. कुटुंबात हातभार लावणं गरजेचं होतं. तात्कालीन परिस्थिती वेगळी होती. मग काम केलं. करता करता व्यवसायामध्ये उतरलो, उद्योजकतेमध्ये उतरलो आणि 2 पैसे खिशात यायला लागले. मग म्हटलं आता वेळ आली आहे, की आपलं जे राहिलेलं स्वप्न आहे, त्याला रिझ्यूम करायचं. ते फक्त पॉज केलेलं होतं. आणि मग ते रिझ्यूम केल्यावर मी पुढचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. मग त्याच्यात व्यावसायिकतेमध्ये पदव्युत्तर शिक्षण असेल किंवा पी-जी-डी-बी-एम, एम-बी-ए वगैरे. आणि हे करत असताना आणखीन करतच राहायचं. तर मी पी-एच-डीला पण ॲडमिशनसाठी त्यावेळी पुणे विद्यापीठाचा प्रयत्न केला होता. दुर्दैवाने काही गोष्टी तत्कालीन तांत्रिक बाबींमुळे त्यावेळी जागा उपलब्ध नव्हत्या किंवा आमच्याकडे ते जे मार्गदर्शक असतात त्यांच्याकडे वगैरे, वगैरे. तर ते झालं नाही. पण या सगळ्या काळात त्याचा फॉलोअप घेणं, करत राहणं हे सगळं होतं. आणि सुदैवाने काम करता करता इतकी लोकं चांगली मिळाली, की ते सुचवायचे आणि मी त्यांच्याकडे व्यथा मांडायचो माझ्या. म्हणजे बऱ्याचदा मी बोलताना मला काय गोष्टी इक्विप करतील, माझ्याकडे काय कमी हे मी लोकांना सांगत असतो. काय चांगलं आहे यापेक्षा, की मला ह्या गोष्टीची कमतरता आहे जी मला मिळाली, तर कदाचित मी आणखी 10x काम करू शकतो किंवा काय. तर अशाच बोलण्या चालण्यातनं ते काम पोहोचलं आणि मला काही लोकांनी ते सुचवलं. MITचा जो प्रोग्राम आहे. त्याचं कारण असं की माझं टेड टॉक जसे असतात, त्या टेड ही संस्था आहे जिथे 10-20 मिनिटाचं ते संभाषण आपल्याला भाषण करावं लागतं आणि एक स्टोरी असते. तर मला त्यांनी पात्र ठरवलं किंवा ठरलो मी त्यामध्ये. नाही ते फार चांगलं झालं, मी हो, बघितलं. त्याच्यामुळे एक जागतिक पातळीवरती हा विषय गेला. इंक म्हणून भारतामध्ये ज्या काम करतात संस्था, त्यांनी तो प्लॅटफॉर्म दिल्यामुळे जागतिक पातळीवर हा विषय गेला, की ब्रेकिंग द लँग्वेज बॅरियर, की भाषा हा अडसर जो आहे, तो कसा दूर करणारा कोणीतरी आहे, त्यांचा असा-असा प्रवास. मग त्या माध्यमातनं काही 10-20 मला वाटतं भारतातनं 10 लोकांचं निवड झाली, की ज्यांना जगभर फिरवलं जावं, दाखवलं जावं, की तंत्रज्ञान काय असतं, संशोधन काय असतं, ही Google, Microsoft कशी मोठी होतात, त्या लोकांबरोबर यांना बसायला, भेटायला, चर्चा करायला मिळावं, हा चांगला एकदम सद्भावना त्यांची होती. त्यात सुदैवाने माझी निवड झाली आणि मी अमेरिकेत गेलो. मग तिथे मी ह्या वेगवेगळ्या जे आस्थापन आहेत, सगळ्या संस्था आहेत, व्यवस्था आहेत, त्यांना मी भेटलो सगळ्या ज्या आहेत. त्यामध्ये मी जी नावं घेतली ती तर आहेत. त्याचबरोबर व्हाईट हाऊस किंवा पेंटागॉन असेल किंवा त्यावेळचं Adobe किंवा Amazon असेल, वर्ल्ड बँक किंवा युनायटेड नेशन्स, अशा चांगल्या-चांगल्या ठिकाणी आणि तिथले अगदी जे की पर्सन आहेत म्हणजे चेअरमन किंवा प्रेसिडेंट किंवा फाउंडर्स यांच्याबरोबर बोललो, बसलो आणि यातनं एक वेगळा जागतिक दृष्टिकोन समोर आला आणि त्याचबरोबर काही विद्यापीठंसुद्धा होती. स्टॅनफोर्डला जाता आलं, की जिथे हार्वर्डला जाता आलं, MITला जाता आलं आणि मग हे करत असताना तिथे एक प्रोफेसर मला भेटला MITमध्ये. तर त्यांची स्टोरी ज्यावेळी माझं तिथे काही थोडं भाषण किंवा माझे एक मित्र होते त्यांनी सांगितलं, की यांची स्टोरी अशी-अशी, हा घरातला पहिला यांची पिढी आहे स्कूलमध्ये जाणारी आणि आता ते हे करतायत. तर तिथले एक प्रोफेसर होत्या रॅनी म्हणून. तर त्यांच्याकडे ब्रँडिंग हा सब्जेक्ट होता MITमध्ये, त्या मॅनेजमेंट स्कूलला शिकवायचे. त्यांची स्टोरी सेम होती. तर त्या म्हणे, "आय कॅन रिलेट टू यू." कारण मी घरातली पहिली आहे जी शिकले आणि आज मी इथे प्रोफेसर आहे. म्हटलं, "मला तुमच्यासारखं बनायचं असेल तर काय करावं लागेल?" तर त्या म्हणे, की "तुम्ही हा प्रोग्राम केला पाहिजे आणि हा फारच म्हणजे हा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे MITचा. इतर मी तुम्हाला रिकमेंड करणार नाही, बट यू शुड गो फॉर धिस." काय? तर त्याच्यामध्ये ग्लोबल
लीडरशिप आणि इनोव्हेशन हे 3 पिलर घेऊन तुमची एक समज तयार केली जाते आणि दिस इज अ मिड करियर ग्लोबल प्रोग्राम. लीडरशिप आणि इनोव्हेशन. इनोव्हेशन. बरं. हां, तर ग्लोबल म्हणजे वैश्विक, लीडरशिप म्हणजे नेतृत्व आणि इनोव्हेशन म्हणजे तुमचं नवोन्मेषण, नाविन्यपूर्णता. तर ही सगळ्या त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होतात. तर हा प्रोग्राम जो आहे हा मिड करियर प्रोग्राम आहे. ज्या लोकांनी काही केलंय 10, 15, 20 वर्षाचा अनुभव आहे. तर मी बघितलं तर तो प्रोग्राममध्ये 120 फेलोज असतात त्यात जगभरातून निवडली जातात. त्याचं सिलेक्शन फारच बारकाईने. बारकाईने आणि ॲक्सेप्टन्स रेशो फारच तो टफ आहे तसा. इट्स हायली कॉम्पिटिटिव्ह आणि ॲज वेल ॲज हायली एक्सपेन्सिव्ह ऑल्सो. हां. आणि तो 1 इयर प्रोग्राम आहे. फार इंटेन्स प्रोग्राम आहे, जिथे आपल्याला श्वास घ्यायला वेळ नसतो असा. म्हणजे माझी तर फारच त्रेधा तिरपीट झाली तिथे. पण मला ती सवय आहे म्हणजे चॅलेंज स्वीकारण्याची. त्यामुळे मला आनंद वाटला, त्यात काही विशेष नाही. कारण ती जी ट्रान्झिशन होती, की साधारण खेड्यातून ग्रामीण भागातून शिकलेला मुलगा ज्यावेळी एकदम टेक्नॉलॉजी वर्ल्डमध्ये आणि द वर्ल्ड्स बेस्ट MIT सारख्या प्लेसला जातो, तर तिथे सगळं काम जे आहे ते वेगळ्या पद्धतीने सपोर्टेड असतं. तर ते सगळं समजून घेणं आधी. म्हणजे स्वतःची कौशल्य तिथे तावून सुलाखून पणाला लावून हो. आणखी लखलखीत करावी लागतात. म्हणजे तिथे काय होतंय हे समजायलाच मला बराच वेळ गेला. आणि मग ते समजलं, की काय होतंय इथे, कसं चालतंय आणि आता मग मला शिकायला सुरुवात झाली. हं. असं 2-3 टप्प्यात ते झालं. पण त्याचा फायदा झाला आणि जसं मी आपल्याला म्हटलं, की तिथे 120चा कोहोर्ट सगळे विद्यार्थी आणि ही ऑन एन ॲव्हरेज त्यांचा 14-15 वर्षाचा एक्सपिरियन्स, वर्क एक्सपिरियन्स आणि त्यांचं ॲव्हरेज एज जे होतं ते 45 चं एज होतं. म्हणजे 35 पासून तर 65 पर्यंत. बरं. आणि ही सगळी लोकं म्हणजे आय वॉज सिटिंग नेक्स्ट टू समवन की जो Microsoftचा व्हाईस प्रेसिडेंट असेल किंवा डिरेक्टर असेल Googleचा किंवा एखाद्या मोठ्या कंपन्या म्हणजे ज्या Fortune 500 कंपनीजची जी काही CXO लेव्हलची लोकं आहेत, त्यांच्यासोबत मी बसून बोलतोय किंवा ऐकतोय, डिस्कस करतोय. असं वर्षभराचं वातावरण होतं. आणि वेगवेगळ्या कल्चरची म्हणजे तिथे मला वाटतं 30-35 देशातून लोकं आलेली होती. तर तो बनवतातच म्हणजे इट इज बाय डिफॉल्ट किंवा इट इज डिझाइन लाईक दॅट की तो क्रॉस कल्चरल असावा. लीडरशिप लेव्हल डिफरंट टाईपची किंवा डिफरंट लेव्हलची असावी. एक्सपिरियन्स आणि इंडस्ट्रीज डिफरंट असाव्यात. जेणेकरून तो तो व्यक्ती जो आहे तिथला स्टुडंट जो आहे तो तयार होईल. तो फेलो तयार होईल. हं. आणि त्यांचं स्लोगन होतं की नो फेलो लेफ्ट बिहाइंड. त्यामुळे मला त्यांनी ॲकोमोडेट करून घेतलं जिथे मी कमी पडलो असेल. आणि मला ते सगळं हे करणं पण बऱ्याचदा इंटेन्स व्हायचं. पण फार चांगलं शिकायला मिळालं. म्हणजे नो फेलो लेफ्ट बिहाइंड. हां, नो फेलो लेफ्ट बिहाइंड म्हणजे ते मिशन स्टेटमेंट त्यांचं असल्यामुळे ते जगतात ते. आणि मला जाणवलं की फारच सगळं असतं. सगळ्यांना घेऊन चालणं, को क्रिएशन, को एक्झिस्टन्स या ज्या गोष्टी आपण फिलॉसॉफी जी बोलतो ना, तत्त्वज्ञान जे बोलतो, तर काही संस्था अशा आहेत जगाच्या पाठीवर ह्या ते जगतात, जगायला शिकवतात. म्हणजे तुम्ही काही प्रमाणात ते करत पण होतात, जाणता अजाणतेपणी. पण त्याचा आणखी वरचा टप्पा आणि ते संपूर्ण वैश्विक पातळीवरती काय आहे, ते तुम्ही अनुभवलं, जगलात. आणि त्याचं मला वाटतं मी जास्त चांगलं का शिकू शकलो तिथनं, की हा जो अनुभव होता, कारण एकदम आपण मुळात तो प्रोग्रामच मिड करिअरसाठी असल्यामुळे तिथे असं फ्रेशर म्हणून तुम्ही जाऊच शकत नाही किंवा सर्व्हाइव्ह होऊ शकत नाही. तो प्रोग्रामच तसा नाही आहे. म्हणून हे सगळं घेऊन आपण ज्यावेळी जातो, आपला पूर्वीचा अनुभव आणि आपली जी कौशल्य, स्किल्स काय जे असतील, तर त्याच्याने आपल्याला अधिकच म्हणजे व्हॅल्यू फॉर टाईम, व्हॅल्यू फॉर मनी आणि व्हॅल्यू ॲडिशन जी आहे, त्या आपल्या सगळ्या याच्यामध्ये ती नक्की होते. मग त्याचं पुढे तुमच्या व्यवसायात कसं रूपांतर झालं? काय परिणाम दिसायला लागले त्यातनं? हो. तर त्यानंतर काय असतं, की MITमधनं तुम्ही ज्यावेळी ग्रॅज्युएट होतात किंवा पास आउट होतात, तर तुम्हाला जवळ म्हणजे रेड कार्पेट असते, असं माझा अनुभव आहे सगळीकडे. मलाही चांगले एक अपॉर्च्युनिटीज आल्या. अमेरिकेतच असल्यामुळे तिथे टॉप ज्या काही टेक्नॉलॉजी, हायटेक वर्ल्डमधनं मला मागणी आली. काही काळ मी Facebookमध्ये काम केलं.
पण माझा तो उद्देश नव्हता, की तिथे जाऊन आपल्याला काम करायचं आहे किंवा मोठ्या याच्यात आणि तिथे सेटल व्हायचं आहे हा नव्हता. माझा उद्देश असा होता, की एक जिल्हा परिषदमध्ये मराठी माध्यमात शिकलेला मुलगा हा जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठामध्ये शिकू शकतो. हे आशादायी चित्र माझ्या गावातल्या मुलाला दिसावं एवढंच माझं त्यातलं आउटकम आणि तेवढाच माझा एक ऑब्जेक्टिव्ह होता. गोल जो म्हणतो ना आपण, तो तेवढा होता आणि तो माझा पूर्ण झाला होता आणि सोबत मी आणखी कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम केल्यामुळे, की असंही नाही आहे, तर ते सगळा अनुभव घेऊन मी परत आलो आणि सोबत माझं हे चालूच होतं. खांडबहाले.comच्या मदतीने भारतीय भाषांचं संवर्धन, प्रचार आणि प्रसार. कुणीतरी फार चांगलं म्हटलं, म्हणजे मला जे ज्ञानेश्वर माऊलींचा मी तुम्हाला मध्ये उल्लेख केला तो यासाठी, की मला त्या क्षणापासून जेव्हा मी आळंदी सोडली आणि पुन्हा मी आळंदीला हे अमेरिकेतून आल्यावर गेलो, ते त्याचसाठी हा सगळा प्रवास झाला, की माऊलींचा जो विषय होता, की सगळं ज्ञान हे कुठेतरी एका भाषेत एकवटलं होतं. संस्कृत भाषा जी असेल आणि मग जी लोकांची भाषा आहे, लोकभाषा, त्यावेळी जी प्राकृत हं. आपण जी मराठी, मग ते ज्ञानाची कवाडं सगळी उघडी केली. त्यामुळे जनसामान्यांना ते कळालं, समजलं. तो आशीर्वाद त्यांनी कुठेतरी दिला असावा, असं मला नंतर मला नाही कळालं, पण मला काही लोकांनी सांगितलं, की तुम्ही जे समजा जे काय आहे, की इंग्रजीमध्ये कुठेतरी एकवटलं आहे सगळं. आजही आपण जर बघितलं 70-80% म्हणजे मी ज्यावेळी काम करत होतो 2000 पासून तर 2000 समजा 15 पर्यंतचा काळ जर 15 वर्षाचा घेतला, त्याच्यानंतर थोडंसं बदलायला लागलं चित्र. पण हा जो 15 वर्षाचा काळ आहे, तर याच्यामध्ये 90 ते 95% नॉलेज क्रिएशन जी आहे किंवा ज्ञानाची निर्मिती आहे, ती इंग्रजी भाषेतच आहे. हो. इंटरनेटवर तुम्ही गेलं की तुम्हाला मराठीत, हिंदीत काही मिळायचंच नाही. थोडंफार मिळायचं. नंतर मग हे सगळं तंत्रज्ञान विकसित झालं. तर तेव्हा आता आपले कंटेंट्स किंवा ब्लॉग्स आणि इंटरनेट सगळे शब्दकोश, विश्वकोश या सगळ्या गोष्टी जात आहेत. वेबसाईट आणि आपल्या भारत सरकारने चांगली धोरणं राबवली, राज्य शासनाने, की सगळं त्या भाषेत असावं, त्या राज्याच्या भाषेत असाव्यात. सरकारी वेबसाईट्स असतील, म्हणजे संकेतस्थळं वगैरे. त्यामुळे त्याचा प्रचार प्रसार झाला. पण हे ज्यावेळी सगळं त्याचा पाया भरणी जी आहे, ती कुठेतरी मला वाटतं तो माऊलींचा आशीर्वाद आहे, कृपा. म्हणजे नुसती अस्मिता बाळगून उपयोग होत नाही. त्या अस्मितेचं रूपांतर तुम्ही ज्ञानेश्वरांचा वारसा चालवण्यातच केलेलं आहे. वारसा वगैरे काही नाही, त्यांचा आणि आशीर्वाद पुन्हा आहे. आमच्यासारख्या लोकांसाठी, आमच्या प्रेक्षकांसाठी मुख्यतः एक आदर्श निर्माण केलात, की काहीही करू शकतोय आपण याच्यामध्ये. त्याला व्यवसायाची जोड देतोय, हे खूप महत्वाचं आहे. हो. आणि तुम्ही विचारलं पण ना, की त्याला व्यवसायात कसा फायदा झाला. मला वाटतं हां. ते एक त्याचा उल्लेख करणं फार गरजेचं आहे, की जेव्हा आपण असा आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचा एखादा कार्यक्रम करतो. हं. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, की माझं एक टार्गेट ते होतं, की ग्रामीण आणि आपण हे करू शकतो. एक मराठी माध्यमातलाही मुलगा चांगला अशा पद्धतीने शिक्षण घेऊन परत आपल्या मातृभूमीत येऊन काम करू शकतो. कारण मला तिथे न राहण्यामागे अमेरिकेत सगळं जरी असलं, सुसह्य जीवन असेल, सगळं पैसा-पाणी किंवा जीवनाची जी काही स्थिरता. तर स्थिरता ही उद्योजकाला कधी आवडत नाही. त्याला नेहमी अस्थिर असायलाच आवडतं. ते माझ्यामध्ये आहे. म्हणजे जर मी कुठे आजही मला ज्यावेळी स्थिरता निर्माण वाटायला लागलं, की अरे, फारच काही घडतच नाही असं वाटतंय, तर त्यावेळी मी स्वतःला अस्थिर करतो. स्वतःहून अस्थिर करतो जर कोणी करत नसेल तर. आणि मला वाटतं तो एक असायला पाहिजे. आणि त्यामुळे जेव्हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रोग्राम आपण करून येतो, तर त्यावेळी आज मला त्या नेटवर्किंगचा फायदा होतोय. म्हणजे यू नेम द कंट्री अँड आय हॅव अ फ्रेंड फेलो ओव्हर देअर. की आणि तेही कोण आहेत? वेगवेगळ्या मोठ्या कंपन्यांमध्ये, मग वेगवेगळ्या देशांचे, काही देशांचे पंतप्रधान आहेत, जे माझ्याबरोबर काम केलेली आहेत. हो. राष्ट्रपती आहेत किंवा काहींनी त्या पद्धतीच्या गव्हर्नमेंटमध्ये मोठ्या पोझिशन्सला सेक्रेटरिएट लेव्हलला आहेत किंवा आणखी टेक्नॉलॉजी वर्ल्डमध्ये. तर मला तो ॲक्सेस आहे. त्यामुळे मला काही गोष्टी आता काय झालं आहे, की ती ताकद वाढली आहे आणि त्यांना माझा उद्देश कळाला आहे. त्यामुळे ते मदत करणारी आहे. तर हे सगळं व्यवसायात किंवा मी आज जे काम करतोय किंवा इतरांना माझ्याकडनं काही मदत होईल का? माझी प्रायोरिटी ती असते. प्राथमिकता जी म्हणतो आपण ती ही आहे, की दुसऱ्याला कसं आपल्याला, मग कोणाला काही स्टार्टअपच्या बाबतीत,
तर मी आता जगभर जवळजवळ 25-30 स्टार्टअप्स आहेत. त्यांच्यासाठी माझी ठरलेली वेळ आहे. त्या वेळेत किंवा त्या एक पॅटर्न आहे, त्या पद्धतीने मी मेंटॉरशिप करतो. कारण मलाही असंच कोणी मेंटॉरशिप, कारण एक गावाकडच्या मुलाला अ, एवढं सगळं मिळालं ते दुसऱ्याच्या मदतीशिवाय नाही आहे. तो काय त्याचं म्हणजे मी माझ्या कर्तृत्वावर मोठा झालोच नाही आहे. इतरांच्या मदतीवर आणि त्यांच्या सद्भावनेवर मी मोठा झालेलो आहे. आणि त्यामुळे माझं ते नैतिक जबाबदारी आहे. तर मी आजही मला वाटतं ते करतो ते. ऋणात राहणं म्हणजे हे आहे खरं तर, की त्यांच्याकडून तुम्हाला जे मिळालंय, त्यांचं ऋण तुम्ही अशा पद्धतीने फेडताय आणि तरीही ते व्यवसाय पण आहे. मी बघितलंय ना, अगदी रात्री 3 वाजता माझा फोन घेणारे लोकं आहेत. आणि म्हणजे त्यांनी अगदी वेगळ्या म्हणजे अगदी नियमाच्या बाजूला जाऊन काही कामं करणारी असतील. त्यांना दिसतंय काय, की हा मुलगा करतोय, चांगलं करतोय, धडपडे आहे याला. तर अशी लोकं मला भेटत गेली आणि मला एक असं जाणवलं, की प्रशासन असेल, म्हणजे शासन असेल किंवा काही इतर चांगल्या संस्था आहेत. प्रत्येक ठिकाणी अशी चांगली लोकं आहेत. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यांना उलट चांगली लोकं काम करणारी पाहिजे असतात, जी विश्वासू आहेत आणि तेवढी धडपडी आणि तेवढे मेहनतीने काम करणारी, पारदर्शक. आणि आपण जर ते योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचलो, मला त्यात आणखी असं वाटतं, की जर आपलं तसं स्वप्न असेल, आपलं जर उद्देशच तसा असेल, तर ती मिळतही जातात. त्याच्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. म्हणजे मला तरी अजून काही अयोग्य माणसाची माझी काही भेट-गाठ झाली नाही आणि होऊ नये, अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. जे मिळाले त्यांनी सगळ्यांनी आणखीन हातभारच लावलाय. हे माझं एक आहे अनुभव. हं. म्हणजे मी नेहमी म्हणतो, की द वर्ल्ड इज फुल ऑफ गुड पीपल. हो, हो. हां. फक्त तुमच्याकडे एक प्युअर मोटिव्ह आणि पाहिजे, चांगला उद्देश पाहिजे. हं. अमेरिकेसारख्या देशामध्ये मला इतकं प्रेम मिळालं. म्हणजे मी काय कुठला एक छोट्या गावातून आलेलो, परंतु मला एका दाम्पत्याने डॉक्टर जे सीनियर सिटिझन होते. अ, स 75 वर्षाचे नवरा-बायको दोघंही डॉक्टर आहेत आणि त्यांनी मला तिथे आसरा दिला. मला रात्री म्हणजे मी ज्यावेळी अमेरिकेत जाणार होतो, तर मी कुठे उतरणार मला माहीत नव्हतं. बरं. तर ठरवलं होतं, की रात्रभर आपण एअरपोर्टवर थांबायचं आणि थोडं उजाडलं, की मग आपण शोधूयात कुठे जायचं आहे. बरं. पहिलाच प्रसंग. मी कधी गाव सोडलेलं नाही किंवा फार तर फार इकडे-तिकडे भारतात फिरलोय आणि अमेरिकेत कधी गेलेलो नाही. पण मला ती घ्यायला आली एअरपोर्टवरती. वर्षभर मुलासारखा माझा सांभाळ केला. त्याचबरोबर अनेक लोकांनी मला तिथे काही ज्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या. अतिशय मला तिथे वातावरण मानवत नव्हतं. माझी शरीर प्रकृती, ते थंडी तिथे इतका 10-12 फूट बर्फ पडतो. तर त्यात मला कपडे आणून दिलेत लोकांनी. भारतीय जेवण मला मिळेना म्हणून माझं जे वजन कमी झालं, तर काही लोकांनी 100-150 किलोमीटर प्रवास करून मला ते आठवडाभर पुरेल इतकं जेवण आणून दिलं. म्हणजे प्रेम करणारी लोकं मला इतकी मिळाली, की मलाच प्रश्न पडायचा, की माझ्यावर ही लोकं का इतकी प्रेम करतात? आजही तो पडतोच. ते कसं असतं ना, की ते समानशील काय जे व्यसनेषु सख्यम असं म्हणतो. हो, ते माझा विषय. तुमच्याकडे ते तसे तुमच्या वृत्तीला साजेशी लोकं आकर्षित होत गेली हो, हो. नाही ती आणि नियती मला ह्याचं ते वाटतं केवढं सगळं. मोठं उदाहरण तुम्ही सगळ्यांच्या समोर मांडता. नाही म्हणूनच ना, मी जसं तुम्हाला म्हटलं ना, की वर्ल्ड्स मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्रोग्राम मी केलाय. हं. म्हणजे 2-2.5 कोटी रुपये लागून जातात त्या स्लोन स्कूल ऑफ प्रोग्रामला. तर ते काय मी एकटा किंवा जरी उद्योजक असला तरी माझी मानसिकता एवढी नाही आहे, की एवढे पैसे माझ्याकडे असेल तर मी त्याच्यातनं 4 व्यवसाय उभे करील. परंतु शिक्षणावर मला इन्व्हेस्टमेंट किंवा त्यातला प्रयत्न करावासा वाटला, तो याचमुळे, की अनेक संघटना, अनेक संस्था यांनी मला एन्करेज केलं, की हे तुम्हाला करायचं आहे. बिकॉज यू आर द होप, यू आर द रोल मॉडेल. आणि आम्हाला अशा लोकांना, अशा व्यक्तीला सपोर्ट करायला आवडेल, अशी लोकं आहेत. ज्यांना मी सांगितलं होतं, मी भटकर सरांकडे आलो. त्यांना म्हटलं, "मला वाटतं, की मी तुमच्यासोबत वर्ष घालवलं तर मी जास्त शिकेन हं. तिकडे जाण्यापेक्षा." हं. तर ते म्हणे, "नाही, यू हॅव टू टेक दिस कॉल कारण आम्ही ज्या गोष्टीचं स्वप्न बघितलं ते तुम्हाला चालून आलंय, तर देअर इज समथिंग की काय एक मेसेज आहे. तर आपल्याला तो घ्यायचाच आहे बाय एनी मीन." आणि माझे आई-वडील म्हणले, "आपण जमीन जागा विकू, पण हे करायचं." हो. म्हणजे इथपर्यंत त्या सगळ्या गोष्टी आल्यावर मी काही माझ्यासाठी क्राउड सोर्सिंग चालू केलं, म्हणजे क्राउड फंडिंग ज्याला म्हणतो ना, तर माझ्या अमेरिकेतला एक मित्र आहे, म्हणजे फ्रेंड नंतर ज्या झाल्या, लॉरा जाना म्हणून. तर त्यांनी माझ्यासाठी क्राउड फंडिंग चालू केलं. मी त्यांना माझा डिसिजन कळवला, की आय एम नॉट गोइंग फॉर धिस प्रोग्राम. कारण हा माझ्यासाठी फारच एक्सपेन्सिव्ह आहे आणि मला वाटतं, की एवढ्या पैशातनं मी इकडे काही शाळा सुरू करेन, मुलांना शिक्षण देईन. तर ते म्हणे, "नथिंग डुईंग.
आपल्याला हे करायचं आहे. तू यू डोंट नो की म्हणे 90% 95% अमेरिकन्सचं ड्रीम असतं MIT मध्ये जाण्याचं आणि तुम्हाला काही वाटत नाही म्हणे. तर म्हणे आम्ही काहीतरी करतोय, तुम्ही त्याला ऑब्जेक्शन घेऊ नका. आणि दुसऱ्या दिवशी मला MITचा ईमेल आला की यू हॅव बीन ॲक्सेप्टेड, तुमचे $10,000 ऑलरेडी पेड. आणि ते त्यांनी क्राऊड फंडिंगमधनं जमा केले होते. आणि क्राऊड फंडिंगमध्ये त्यांनी लिहिलं होतं की असा एक मुलगा त्यांनी ही त्यांना अपॉर्च्युनिटी आहे, यू हॅव टू सपोर्ट हिम. तर विदिन दी स्पॅन ऑफ म्हणजे एक काय 7 ते 8 तासाच्या कालावधीमध्ये $17,000 जमा झाले होते. अरे बाप. सो आय वॉज इनिशियली क्राऊड फंडेड. मग मी गेलो, पर्याय नव्हताच माझ्याकडे. आणि मग तिथे मला कळालं की अमेरिकन शिक्षण पद्धती जी आहे ही फारच वेगळ्या धाटणीची आहे. ती मला इथे नमूद करावीशी वाटेल की पैसा किंवा तुमची इतर काय वर्णव्यवस्था किंवा इतर काय ज्या गोष्टी आहे, धर्म आहे, या गोष्टी काहीच त्याला अडसर करत नाही. जर तुमच्याकडे टॅलेंट आहे आणि जर तुम्हाला ते करण्याचं म्हणजे तुमच्याकडे तो सगळं आहे, तर तुम्हाला ती जागा ऑलरेडी बनलेली आहे तुमच्यासाठी. मग त्यासाठी फायनान्शियल एड असेल, सपोर्ट सिस्टम असेल, सगळं आहे. तर मी गेल्यावर कळालं की तिथे वेगवेगळ्या स्कॉलरशिप्स आहेत, वेगवेगळ्या तुम्हाला परीक्षा देता येतात आणि त्या तुम्ही एकाएकातनं गेलात की तुम्हाला सगळं मिळतं. स्कॉलरशिप मिळतात किंवा स्पॉन्सरशिप मिळतात किंवा फेलोशिप मिळतात. आणि मला जे कारण मी त्याच सगळ्या विवंचनेत होतो की एक झालं, आता इथे आलो तर खरं, बाहेर कसं निघायचं अभिमन्यू व्हायला नको आपण. मग ते करत असताना आणि एक व्यक्ती माझ्या जीवनामध्ये असा होता की त्यांनी मला सांगितलं की एका सेकंदामध्ये तू मला सांग की तुला गरज आहे, मी तुला कुठलाही प्रश्न न विचारता सगळी फीज पेड करेल. पण मला असं वाटतं तुझ्याकडे बघून किंवा तुझ्या सगळ्याचा अभ्यास करून की ही गरज काही पडणार नाही. आयुष्य. हां. तर माझ्यावर त्यांनी इतका विश्वास का ठेवला असेल मला माहीत नाही. पण त्यांनी एक सांगितलं की मी तुझ्या मागे उभा आहे, तुला हे करायचं आहे आणि करून भारतात यायचं, हे पण त्यांनी माझ्याकडून वधून घेतलं. म्हटलं यायचं म्हणजे काय, प्रश्नच नाही. आणि मी ते करत राहिलो. दर 4 महिन्याने 6 महिन्याने मला त्यांचा फोन यायचा अमेरिकेमध्ये, ईमेल यायचा. सरते शेवटी कुठे काही पाहिजे का, अडचण आहे का? मी सांगायचो नाही, ही अशी अशी व्यवस्था झाली आहे, असं झालं आहे, मी ही परीक्षा पास झालो, यातनं एवढं फंडिंग झालं वगैरे वगैरे. शेवटी म्हणे की आम्हाला काही सेवा करण्याची संधी देतो की नाही तू? तर म्हटलं नाही भाऊ, तुमच्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे आणि सगळं चांगलं झालं. तर त्यांना फार आनंद झाला म्हणे. आणि अशी माणसं ओळखणारी लोकं आहेत. मला वाटतं ह्या सगळ्यातनं ते उभं राहिलं. कुठलाही अडसर जो आहे त्या याच्यासाठीच असतो की त्याच्यावर उत्तरं असतात आणि आपण ती शोधायची. तर शोधताही हवीत. मला खूपच छान वाटतंय तुमच्यासारखा अनुभव संपन्न आणि चांगुलपणावर विश्वास ठेवणारा आणि स्वतःच्या हिमतीवरती, कल्पकतेवरती स्वतःच्या व्यवसायाची वृद्धी करत राहणारा, जगातल्या सगळ्या लोकांना मुक्त हस्ताने मदत करणारा, अशी व्यक्ती आज आम्हाला लाभली आहे. म्हणजे मी तर समृद्ध होतेच आहे, पण मला खात्री आहे की आपले सगळे प्रेक्षक पण यातनं खूप पुढे जाणार आहेत आणि जात राहणार आहेत.